नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण चला कृषी उद्योजक होऊया या प्रोग्राम मधील आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण बघत आहोत. मागील 2 भागांची समरी किंवा त्याबद्दलचं जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून खूप चांगला असा रिस्पॉन्स आलाय. खरं म्हटलं तर आज हा प्रोग्राम चला कृषी उद्योजक होऊया हा चालू करायच्या मागचं जर थोडंसं महत्व मी तुम्हाला जर त्याबद्दल जर माहिती दिली तर आपण बघतो का शेतकरी हा सुद्धा एक उद्योजक आहेच. म्हणजे ऑलरेडी तो शेती करतो, तो व्यवस्थित करतो, पण एक उद्योजकच्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक सेक्शन असतो तो म्हणजे मार्केटिंग, म्हणजे सेल्स. मार्केटिंग आपला स्वतःचा माल आपण स्वतः विकणे हा सर्वात महत्वाचा हेतू असतो. तर याच अनुषंगाने आम्ही ठरवले आहे का चला कृषी उद्योजक होऊया या प्रोग्रामच्या माध्यमातून ॲग्रोजय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर फार्मर्स लिमिटेड या कंपनी, या दोन्ही कंपनीच्या संयुक्त उद्यमाने चालू केलेल्या या प्रोग्राम मध्ये आम्ही दर रविवारी याच टायमाला म्हणजे 11 वाजता 11 ते 1 जे आपल्या भागातील आपल्यातीलच शेतकरी आणि ज्यांनी स्वतःचे उद्योग चालू केलेले आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या योजना त्यांना चांगल्या प्रमाणे माहित आहेत, त्याने आपले जे उद्योजक आहेत म्हणजेच आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना त्याबद्दलची माहिती मिळून त्यांचा व्यवसाय म्हणजेच त्यांची शेती चांगल्या लेवलला जाऊ शकते या उद्देशाने चालू केलेली ही एक संकल्पना आहे. ॲग्रोजय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक ॲग्रोजय नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेले आहे मागच्या 1 वर्षापासून. म्हणजे साधारणतः नवीन वर्ष गुढीपाडवा मागचा जेव्हा चालू झाला तेव्हा आपण या ऍप्लिकेशनचं एक छोटंसं लॉन्चिंग केलं आणि मागच्या 1 वर्षात जर बघितलं तर जवळपास आज आपल्याला 20 ते 22 हजार शेतकरी त्या प्लॅटफॉर्मला जॉईन आहेत. आणि नुसते जॉईन नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून सर्व्हिसेस सुद्धा घेत आहेत. जसं की कोणत्या एखाद्या शेतकऱ्याला माती परीक्षण करायचं असेल तर आपल्या प्लॅटफॉर्मला जॉईन होतोय, त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती घ्यायची असेल तरीही आपल्याला जॉईन होतोय, किंवा वेगवेगळ्या उद्योजकांबद्दल किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस बद्दलची माहिती घेण्यासाठी तो या प्लॅटफॉर्मवर येतोय. आणि असा आपला हा उपक्रम व्यवस्थित चालू आहे आणि या तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि तुमची सर्वांची मेहनत याने आपला या कंपनीचं व्यवस्थित वर्किंग चालू आहे. तर चला आज आपण चला कृषी उद्योजक होऊया याच्या 3ऱ्या सत्रामधील आपले आजचे 2 उद्योजक आणि शासकीय योजनांबद्दल आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल यातली माहिती असलेले तज्ञ व्यक्ती यांना आपण बोलावणार आहोत. त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती आणि प्रोग्रामची पुढची धुरा आपले यांच्याकडे मी सोपवत आहे. भूषण निकम सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाशिक तसेच ॲग्रोजय इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाएफपीओ फेडरेशन यांच्या सहकार्याने आयोजित आजचा चला कृषी उद्योजक होऊया कार्यक्रमाचा 3रा भाग. आपण मागच्या 2 रविवारी या 2 भागांची अतिशय छान आपण प्रतिसाद दिला. कार्यक्रम चला कृषी उद्योजक होऊया भाग 1 मध्ये आपण शेतकरी उत्पादक आणि शासनाच्या विविध योजना या विषयावरती माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर मागच्या रविवारी आपण आशिया खंडातील सर्वात मोठे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि भारतातील सर्वात मोठे द्राक्ष निर्यातदार मान्य श्री सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री विलाजी शिंदे सर यांचं आपण मार्गदर्शन ऐकलं आहे. सर्वात महत्वाचं सांगायला खूप आनंद होतो की मागचा पहिला भाग हा साधारणतः 18,000 लोकांपर्यंत आपल्या फेसबुकच्या माध्यमातून गेला होता आणि मागच्या रविवारी विलास शिंदे सर यांचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता तर त्याची व्ह्यूज जे होते तर साधारणतः फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने 32,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. आणि ही आवड, हे लोकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी देखील आनंद होत आहे. आज आपण कार्यक्रमाचा 3रा भाग सुरू करत आहोत. कार्यक्रमाचा 3ऱ्या भागामध्ये आजच्या कार्यक्रमाचे 2 वक्ते आहेत. एक वक्ते जे आहेत ते आहेत
देवरगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतकरी कुटुंबातील युवा शेतकरी मान्य श्री विनायकजी शिंदे सर. विनायक शिंदे हे उच्च शिक्षित आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आहेत. मागच्या अनेक वर्षापासून ते शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांचा प्रति सरकाराकडे पाठपुरावा करत आहेत. किसान जिंदा प्लॅनचे ते प्रवर्तक आहेत. त्यांनी अनेक विविध वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनांना, मंत्री महोदयांना भेटून किसान जिंदा प्लॅन साठी त्यांनी विविध अटी शर्ती सरकारकडे मांडल्या आहेत. आणि त्याच निमित्ताने किसान क्रेडिट कार्ड हा एक भाग शेतकऱ्यांसाठी शासनाने सर्व शेतकरी बांधवांसाठी आणलेला आहे. किसान क्रेडिट कार्ड काय आहे किंवा त्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत, ते शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत मान्य श्री विनायकजी शिंदे सरांकडनं. मागच्या 4-5 वर्षांचा त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये दुसरे जे वक्ते आहेत, महाएफपीओ फेडरेशनचे प्रवर्तक माननीय डॉक्टर संजय पांढरे साहेब. संजय पांढरे सर हे मागच्या जवळपास 20 वर्षापासून शेतकऱ्यांसोबत जोडले गेले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. त्याचबरोबर MSCP असेल किंवा आता नवीन उदयास आलेला स्मार्ट प्रोजेक्ट आहे, या संदर्भात सर्व त्यांचा अभ्यास आहे. शासनाच्या विविध योजना कशा असतात, त्या योजनांसाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा गट शेती असेल, त्याचबरोबर सेंद्रिय शेती करणारे शेतकरी असतील, यांसाठी काय काय योजना आहेत, याविषयी ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर संजय पांढरे सर आपल्याला 11:15 वाजता जॉईन होणार आहेत. तत्पूर्वी आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मान्य श्री विनायक शिंदे सर हे किसान क्रेडिट कार्ड आणि किसान जिंदा प्लॅन काय आहे याविषयी मार्गदर्शन करतील. त्याबरोबर महाएफपीओ फेडरेशन देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अनेक विविध योजना किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी लागणारे काही प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, त्यासाठी असणाऱ्या काही अडचणी असतील, याचं काम करत आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी आपण मागच्या 2 आठवड्यांमध्ये ही कार्यशाळा चालू केलेली आहे आणि याच्या पुढेही कंटिन्यू आपल्याला चालू असणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट शेती यांना विविध मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे यासाठी ही वेब सिरीज चला कृषी उद्योजक होऊया ही सुरू केलेली आहे. आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. भाग 3 मध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत मान्य श्री विनायकजी शिंदे सर. हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय देखील आहे, परंतु त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि किसान जिंदा प्लॅन आणि त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मान्य श्री विनायकजी शिंदे सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आपले आता कार्यक्रम सुरू होत आहे. विनायकजी शिंदे सर आपल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. शिंदे सर, आपण आपल्या सुरू करा सर. शिंदे सर नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार. येस सर. नमस्कार, मी विनायक शिंदे सर. तर मी थोडासा परत एक अल्प परिचय करून देतो. मी एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा आणि अगदी लहान वयातच शेती डबघाईच गेलेली आणि कर्जाचा बोजा आणि वडील आजारी असल्यामुळे शेतीची जबाबदारी माझ्यावर, म्हणून अगदी 10 वर्षाचा असतानापासून कर्जाच्या बोजाखाली मी आतापर्यंत वाढलो. मग मला काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यामधून मार्ग कसा निघायला पाहिजेत, शासनाकडून कोणत्या प्रकारच्या योजना असायला पाहिजेत, शासनाकडून कशी मदत मिळायला पाहिजे ते, तर याच्यावरती मी खूप विचार करत होतो आणि त्या गोष्टी मी नोट करून एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनला नाव दिलं किसान जिंदा प्लॅन. तर प्लॅनला किसान जिंदा प्लॅन हेच नाव मी का दिलं, तर त्याच्यामधलं जिंदा हे जे नाव आहे म्हणजे जिवंत राहायचंय. तर आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या सतत आत्महत्या होत आहे. म्हणजे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत, तरी पण आत्महत्या का होत आहेत हा एक न सुटणारा प्रश्न आणि नेमका तोच प्रश्न सोडवायचा कसा याच्याकरता मी हा
किसान जिंदा प्लॅन बनवला आणि शेतकरी यातून जिंदा राहील, म्हणजे जिवंत राहील, तो मरणार नाही. मग याच्याकरता शेतकऱ्याला संजीवनी द्यावी लागेल आपल्याला. मग आता शेतकऱ्या पुढच्या ज्या समस्या असतात, या प्लॅनचं मी 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिल्यांदा एक, जसं आपल्याला कोणताही आजार असतो तर त्या आजाराचं आपल्याला एक निदान झालं पाहिजे. आपल्याला आजार कळाला पाहिजे. आजार कळाला तर आजारावरचा आपल्याला उपचार सांगता येत असतो. मग मी ठरवलं की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं अचूक कारण काय, ते अचूक कारण शोधायचं. मी ते अचूक कारण शोधलं. तर 3 भागामध्ये मी विभाजन केलेलं आहे. त्यातला पहिला भाग कोणता, की शेतकऱ्याचा आत्महत्येकडे प्रवास कसा असतो, शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त का होतो. प्रत्येकाला स्वतःचा जीव हा प्यारा असतो. मग आत्महत्या करतो म्हणजे स्वतःचा जीव सुद्धा नकोसा वाटतो. याचा अर्थ त्याच्या यातना काय असतील ना, याचा आपण अंदाज करू शकतो. आणि याला काय कारणीभूत आहे, कोणत्या गोष्टीमुळे असं घडतं. त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना काय, तर त्यावर उपाययोजना किसान जिंदा प्लॅन आहे. आणि मग ती उपाययोजना झाल्याच्या नंतर यातून काही सरकारला किंवा बँकांना यांना काय फायदा होणार किंवा काय तोटा होणार, तर ती नेमकं सगळं प्लॅन जो कसा आहे मी तुमच्या समोर तो विस्तृत मांडणार आहे. तर पहिल्यांदा मी त्याचा जो पहिला भाग आहे, तर पहिला भाग कोणता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, शेतकरी आत्महत्येच्या प्रवासाला का लागतो. बघा, प्रत्येकाला माहित आहे शेतकरी प्रथम काय करतो, त्याच्या कर्जाची सुरुवात कशी होते. तो पहिल्यांदा सोसायटी किंवा बँकचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतल्यानंतर तो शेतीमध्ये गुंतवणूक करतो. आता शेतीमध्ये भांडवल गुंतवलं म्हणजे उत्पादन मिळायला पाहिजे, पण ते उत्पादन मिळण्यासाठी त्याच्या पुढे 3 प्रकारच्या समस्या असतात. समस्या एक असते मजुरांचा अभाव. आणि जर मजुरी मिळाले नाही तर परिणाम काय होतो, की त्याचे जे कामं वेळेवर व्हायला पाहिजे ते कामं वेळेवर होत नाही आणि पिकाचं नियोजन कोलमडतं. आता त्यातली दुसरी समस्या काय, रोगांचा प्रादुर्भाव. म्हणजे सगळं भांडवल वगैरे खर्च केलंय, मजूर पण लावले, पण पिकावर रोग आला तरी उत्पादन शून्य होऊ शकतं. मग रोगांचा प्रादुर्भाव याचा परिणाम काय, की पीक अंशतः खराब होतं किंवा पूर्णतः खराब होतं. याच्यानंतर त्याच्या पुढे तिसरी समस्या असते, म्हणजे मजूर वेळेवर मिळाले, रोगांपासून पिकाला वाचवलं. तर तिसरी समस्या त्याच्या पुढे असते दुष्काळ किंवा अतिवृष्टी. म्हणजे पाणी एकतर पाणी कमी पडणं किंवा उत्पादन चांगलं असेल, अतिवृष्टी झाली तर त्याचा परिणाम काय होतो, की पाणी कमी पडलं तर पीक करताच येत नाही किंवा केलेलं असेल ते अर्ध्यावर जळतं किंवा शेवटाला जळतं. आणि अतिवृष्टी झाली तर पूर्ण पीक हातातून निघून जातं. आणि मग जर समजा या तिन्ही समस्यांमधून तो पुढे गेला, कोणत्याच समस्येने त्याची हानी झाली नाही, तर भरघोस उत्पन्न येणार. आणि जे भरघोस उत्पन्न येईल त्या भरघोस उत्पादनाचा परिणाम होतो न परवडणारा बाजारभाव. आणि जर बाजारभाव परवडला नाही तर त्या शेतकऱ्याने ते भांडवल गुंतवलेलं असतं ते वसूल होत नाही आणि मग तो पहिल्या वर्षी तोट्यात जातो. आता त्याचं पहिलं वर्ष तोट्यात गेलं समजा, तर पहिलं वर्ष तोट्यात गेल्यानंतर त्याला पुढे भांडवल कोणत्या पद्धतीने पुरवायचं. मग पहिल्या वर्षी तोट्यात गेल्यामुळे सोसायटी किंवा बँक जी असते ती थकीत राहते. थकीत राहिल्याने आपल्याला माहिती की नवीन कर्ज पुरवठा होत नाही. दुसऱ्या वर्षी भांडवलाचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यावर पर्याय काय असतो, जर कुठेच कर्ज मिळत नाही तर तो कुठे जातो, मग सावकाराकडे जातो, जमीन त्याची गहाण ठेवतो. जमीन गहाण ठेवल्यानंतर दुसऱ्या वर्षाची शेती सुरू होते आणि परिणाम काय होतो बघा, सोसायटी बँकेचं कर्ज थकीत होतं आणि त्या कर्जाचा तणाव असतो आणि सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे मनामध्ये आणखीन एक मानसिक भीती तयार होते की पहिलंच कर्ज फिटले नाही, आपण सावकाराकडून घेतलंय, तो तणाव असतो त्याच्याकडे. तर मग सावकाराकडून कर्ज घेतल्याच्या नंतर परत दुसऱ्या वर्षी तो शेती सुरू करतो आणि पहिल्या वर्षीच्या ज्या समस्या असतात त्या कायम असतात. जर समजा समस्यावर मात करून चांगलं उत्पादन आलं तर चांगला बाजारभाव मिळतो आणि बँक, सावकार, पतसंस्था तर यांचं कर्ज तो फेडू शकतो आणि त्याची प्रगतीकडे वाटचाल होऊ शकते. आणि जर समजा चांगलं उत्पादन मिळालं तर मग मातीमोल बाजारभाव मिळू शकतो त्याला किंवा कमी बाजारभाव मिळतो
आणि मग बँक, पतसंस्था आणि सावकार हे पुन्हा थकीत राहतात. म्हणजे त्याचं कर्ज लागोपाठ दुसऱ्या वर्षी थकीतच असतं. आणि त्याची परत जर दुष्काळाने अतिवृष्टीने हजेरी जर लावली तर मग त्याच्या दुःखाच्या ज्या व्यथा असतात त्यालाच माहीत असतात. आणि कर्जाचं न पेलणारा एक असहाय्य बोजा त्याच्यावरती तयार होतो. मग त्या कर्जाने तो चिंताक्रांत होतो. आतापर्यंत त्याचे जे पहिलं आणि दुसरं वर्ष होतं ते कर्ज घेण्यामध्ये गेलं, पण कर्ज थकबाकीत गेल्याच्या नंतर आता त्याला कर्ज वसुलीचा तगादा लागतो. बँक, पतसंस्था, सावकार यांचा वसुलीचा तगादा लागतो आणि नवीन भांडवल तर त्याला मिळत नाही. मग भांडवलाच्या अभावी त्याला शेती चालवणं कठीण होतं. परिणाम त्याचं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारचं आरोग्य त्याचं असंतुलित होतं. आणि आता भांडवलाचा प्रश्न त्याच्या पुढे येतो. भांडवल कसं उपलब्ध करायचं, तर भांडवलाच्या पर्यायांचा शोध त्याला घ्यावा लागतो. तर त्याला खरे उधार मागावे लागतात, बायकोचे दागिने गहाण ठेवावे लागतात, मजुरीची चालढकल करावी लागते, बियाणं उधार मागावं लागतं, मुलांचं शिक्षण करता येत नाही, शिक्षण अवघड होतं. सगळे पर्याय संपले म्हणजे त्याला नातेवाईकांकडे याचना करावी लागते. एवढंच नाही, 2 वेळचं जेवण करण्यासाठी जो किराणा लागतो तर तो किराणा सुद्धा त्याला उधार मागावा लागतो. मित्रांकडे याचना करावी लागते. त्याच्या घरातले जे लग्न कार्य असतात ते अडचणीत येतात. त्याला कपडे उधार मागावे लागतात, कृषी औषध उधार मागावे लागतात आणि सावकाराकडे परत त्याला याचना करावी लागते. म्हणजे असं समजा की त्याच्या गरजेकरता त्याला अक्षरशः भीक मागण्याची वेळ येते. तर त्याच्या मनाची जी अवस्था असते ना, ती मनाची अवस्था आता अतिशय नकारात्मक आत्मविश्वासाकडे वाटचाल करायला लागते. आणि एवढे त्याने प्रयत्न केले. ह्या प्रयत्नांतून त्याची गरज पूर्ण प्रमाणामध्ये काही पूर्ण होत नाही. त्याची जेवढी गरज पूर्ण होईल त्यातून तो शेती सुरू करतो. आणि समजा शेवटचा प्रयत्न होता त्याचा हा. या शेवटच्या प्रयत्नामधून जर त्याला नफा मिळाला तर तो पुढे आशावादी राहतो आणि कर्ज फेडण्याच्या तणावामध्येच त्याचं जीवन तो जगत असतो. आणि जर समजा उत्पादन मिळाले नाही तर असं समजा की पुढील वर्षी कोणत्याच पर्यायाने त्याला भांडवल उपलब्ध होत नाही. जर समजा तोटा झाला त्याला तर नकारात्मकतेकडे त्याची वाटचाल तर चाललेलीच होती. तर तो जीवनाविषयी सुद्धा उदासीन होतो. म्हणजे असं समजा की तो शेती करतो, शेतीतून उत्पादन मिळणार, कर्ज फिटणार याची आशा तर मावळते, पण त्याची जगण्याची आशा सुद्धा मावळते. पुढील वर्षी कोणत्याच पर्यायाने कर्ज उपलब्ध होत नाही आणि कोणत्याच पर्यायाने कर्ज उपलब्ध न झाल्याने शेती बंद अवस्थेला पोहोचते. शेती करायची त्याला इच्छा राहतच नाही, पण पोटाकरता काहीतरी पाहिजे, धडपड करतो, तरी पण भांडवला अभावी शेती त्याची बंद अवस्थेला पोहोचलेली असते. शेती चालवणं त्याला खूप अवघड होतं. मग शेती त्याची मोडकळीस येते आणि उत्पादन त्याचं बंद पडतं. मग काय होतं बघा, त्याच्या मागे बँकेचा तगादा लागतो, पतसंस्थेचं कर्ज असेल कोर्टात दावा सुरू होतो, सावकाराकडे जमीन गहाण दिलेली असेल तर ती जमीन हडप होण्याची त्याला भीती असते. सर्व ज्या दुकानदारांकडून त्याने उधार मागितलेलं असतं सगळ्या दुकानदारांचा तगादा लागतो, दुकानदार त्याच्या दाराशी येतात. एवढंच नव्हे, पोट भरण्यासाठी सुद्धा तो आता कोणापुढे भीक मागत नाही. स्वाभिमान असतो प्रत्येक माणसाला, किती गरीब असला ना स्वाभिमान असतो. त्या उपाशी पोटी राहावं लागतं. आणि मग सगळ्यांचा परिणाम काय होतो, जो घरातला कर्ता पुरुष असतो तो कर्ता पुरुष कर्जाला दोषी ठरवला जातो. आणि कर्ता पुरुष कर्जाला दोषी ठरवला गेल्यानंतर त्याच्या मनाची अवस्था बिकट होते. सगळे जे वसूलदार असतात त्यांची त्याच्या मनामध्ये दहशत तयार होते. मानसिक दृष्ट्या तो एकटा पडतो. म्हणजे घरातील इतर सदस्यांची सुद्धा त्याला मानसिकरित्या साथ मिळत नाही, कारण कर्जालाच तो जबाबदार आहे असं घरचे बाकीचे व्यक्ती म्हणतात. तर इथं मला सांगायचं आहे की कर्ज झाल्याच्या नंतर घर चालवणारा जो असतो तो दोषी नसतो, कारण त्याने केलेला नफा त्याच्यामुळे मिळालेला नफा त्याच्यातही सगळे वाटेदार असतात, तर कर्जातही सगळे वाटेदार असतात.
तर घरातल्या कर्त्या पुरुषाला दोषी ठरवू नये. तर आता आपल्याला याच्यावरती उपाय शोधायचे आहेत. शेतकरी जो आत्महत्या करतो त्याची अधोगती होते, तर ती अधोगती आणि त्याच्यावर कोणत्या कारणामुळे होते आणि त्याच्यावर पर्याय काय? तर दुष्काळ किंवा अतिपर्जन्य जर असलं तर त्याला विमा संरक्षण पाहिजेत आहे आणि सरकार त्याच्यासाठी बरेच प्रयत्न करतंय, मिळतंय, परंतु 100% त्याचा सगळ्यांना फायदा होत नाहीये. रोगांचा प्रादुर्भाव असेल तर योग्य मार्गदर्शक पाहिजेत आहे. म्हणजे शेती डॉक्टरांचं मार्गदर्शन त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजेत आहे. गरजेपेक्षा जर जास्त उत्पन्न जर मिळालं तर त्याच्या पिकाचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे आणि निर्यातीचं धोरण सुद्धा योग्य पद्धतीने ठरलं पाहिजेत आहे. माल वाढल्यावर नाही, त्याचा पूर्वीचा अंदाज घेऊन नियोजन ते आखलं गेलं पाहिजेत आहे. आणि साठवणुकीची सोय शेतकऱ्याकडे असली पाहिजे. साठवणुकीची सोय नसल्यामुळे त्याला माल टिकाऊ नसतो शेतकऱ्याचा आणि साठवणुकीची सोय नसल्यामुळे त्याला तो बेभावाने विकावा लागतो, ज्यामध्ये त्याचं भांडवल वसूल होत नाही. मजुरांचा जो अभाव असतो तर त्या ठिकाणी मजुरांचं पण नियोजन केलं गेलं पाहिजे. तर मजुरांचं नियोजन करणारा पण एक मी प्लॅन बनवलेला आहे की प्रत्येक मजुराला काम मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा मजूर मिळू शकेल. नफा मिळाला तरी पण शेतकऱ्याला अडचणी असतात. का असतात? अनावश्यक गोष्टींमध्ये तो त्याचा नफा खर्च करतो त्यामुळे. आणि त्याला शेतकऱ्याला सुद्धा बचत करण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, पण शेतकऱ्याने सुद्धा बचत करण्याची गरज आहे. उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती कमी असेल तरी मार्गदर्शकाच्या सहाय्याने ती वाढली पाहिजेत आहे. थकबाकीमुळे कर्ज मिळत नाही तर ते कर्ज पण मिळालं पाहिजेत आहे. याचं एक हे सांगतो तुम्हाला मी की पेशंटला कशाची गरज असते? उपचाराची गरज असते. जो पेशंट नाही त्याला उपचाराची गरज नाही. जो कर्जबाजारी झालाय त्याला गरज आहे की त्याला भांडवल मिळालं पाहिजेत आहे. म्हणजे कर्जबाजारी झालेला जो शेतकरी आहे ना, तो आजारी शेतकरी आहे, नेमकं त्याचाच कर्ज पुरवठा बंद पडतो आणि त्याचा आत्महत्येकडे प्रवास जातो. तर याच्यावरची जो उपाय आहे तो किसान जिंदा प्लॅन आहे. तर किसान जिंदा प्लॅनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना आपल्याला आत्महत्येपासून कसं प्रवृत्त करता येऊ शकतं त्याचा प्लॅन पण आता मी तुम्हाला समजावून सांगतोय की नेमकं शेतकऱ्यासाठी किसान जिंदा प्लॅन काय आहे. तर शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. तर ते किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच किसान जिंदा प्लॅन नाव दिलं आपण किसान जिंदा कार्ड. तर ते ऑनलाईन असेल. किसान जिंदा कार्ड हे आधार लिंक असेल, म्हणजे सगळे व्यवहार त्याच्या एका ठिकाणी येतील. आणि हे जे कार्ड आहे सुरुवातीला त्याच्यावर बॅलन्स नसेल त्या कार्डवरती. मग हे कार्डचं रूपांतर किसान जिंदा कार्ड मध्ये पिकाची ऑनलाईन नोंद करावी लागेल. आधार लिंक राहील, ते ऑनलाईन चालू शकेल ते कार्ड. सुरुवातीला त्या कार्डवरती बॅलन्स नसेल आणि त्या कार्डवरती त्याला ऑनलाईन खरेदी करता येईल. तर आता जे नवीन किसान क्रेडिट कार्ड अपडेट केलेलं आहे केंद्र सरकारने की ज्यांना 2,000 रुपये पंतप्रधान सन्मान निधीतून मिळतात त्यांच्यासाठी हे कार्ड देण्यात येतं. तर मी हा जो प्लॅन आहे 20 डिसेंबर 2018 रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांना सादर केला. तर त्याचं काही प्रमाणामध्ये नवीन कार्डमध्ये अपग्रेडेशन होऊन आलेलं आहे. तर पुढे या कार्डद्वारे कशा पद्धतीने शेतकरी वाचणार आहे बघा. हे जे कार्ड आहे या कार्डवरती सुरुवातीला बॅलन्स 0 असेल. त्याला कोणतं पीक करायचं, त्या शेतकऱ्याला कोणतं पीक करायचं त्या पिकाची प्रथम त्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. आणि त्याचा फायदा काय होईल बघा. प्रत्येक पिकाचं लागवडीचं जे क्षेत्र आहे ते अपडेट होत राहील. शेतकऱ्याला सुरक्षित लागवड क्षेत्र कळेल. प्रत्येक महिन्यात तयार होणारं जे पीक आहे त्याचा अचूक अंदाज बनेल आणि निर्यातीचं धोरण सुद्धा ठरवता येईल.
बियाणं दुकानदार जो आहे तो याची ऑनलाईन नोंद बघणार आणि त्या प्रमाणामध्ये त्याला त्या शेतकऱ्याला बियाणं देऊ शकेल. बिला इतका बिल जितकं बिल झालं ना तर तितकं कर्ज बँकेकडून त्याला ऑनलाईन दिलं जाणार. म्हणजे त्याला आपण निगेटिव्ह बॅलन्स या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बिलाचे जे पैसे ते दुकानदाराला बँकेकडून त्या कार्डद्वारे ऑनलाईन जमा होतील. शेतकऱ्याला रोख रक्कम द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर खते देणारा जो दुकानदार असेल तो सुद्धा ऑनलाईन नोंदणी बघून या पद्धतीने खते देऊ शकतो. आधीप्रमाणे सर्व व्यवहार होईल आणि पिकाची पाहणी करण्याचं एक असं समजा पथक असेल. तर त्याचं पीक शेतामध्ये खरं की खोटं याची शहानिशा असेल तो डिटेलमध्ये अजून विषय आहे. तर जसं जसं त्याला जे जे लागेल ते त्याला त्या कार्डवरती मिळत राहील. त्याच्या कौटुंबिक गरजा असतात. कापड दुकानदाराकडे सुद्धा त्याला ते कार्ड देऊन वर्षभरासाठी जितके कपडे त्याला आवश्यक असतात कुटुंबाला तो ते घेऊ शकतो. नंतर त्याला कुटुंबाला किराणा लागतो. तर किराणा जो असतो तो किराणा सुद्धा किराणा दुकानदाराकडून त्याला मिळेल. आणि शाळेमध्ये मुलांची फीस भरायची असते तर मुलांची फीस सुद्धा ह्या कार्डवरती देता येईल. त्याची वह्या पुस्तकं जे असतात ते मिळू शकतील त्याला. त्याची पास असेल इतर काही फीज असतील ते सगळं या कार्डवरती मिळेल. आणि शेतकऱ्याच्या ज्या गरजा असतात त्या सगळ्या गरजा ह्या कार्डवर पूर्ण होतील. आणि जितकं आता त्याला त्या कार्डवरती कर्ज मिळालं आहे ते त्याचा आता एकूण कर्ज असेल. आता बँकेला याचा वसूल कसा करता येईल. तर शेतामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन तयार होतं आणि उत्पादन तयार झाल्याच्या नंतर उत्पादन विकलं जाताना शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे फसवणूक करता येणार नाही. त्याच्या मालाची जी आहे ती ऑनलाईन नोंद झालेली असते. दर 21 दिवसांनी त्याच्या पिकाची जी अवस्था आहे ती अपडेट झालेली असते. आणि पीक तयार होण्यापूर्वी त्या शेतकऱ्याला एक कृषी खात्याची परवानगी घेऊन त्याचा माल हार्वेस्टिंग करावा लागेल. म्हणजे त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे सिस्टमच्या बाहेर जाऊन त्याचा माल जो आहे तो विकता येणार नाही. आणि कृषी दुकानदार असतील किंवा काही पथकं असतील कृषी पथकं त्यांची सगळी निगराणी त्याच्यावरती असेल. व्यापारी नियमाप्रमाणेच ह्या कार्डला अनुसरूनच माल त्याचा विकत घेतील. आणि व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी या कार्डच्या बाहेर जाऊन त्याच्या मालाची विक्री करायची नाहीये. आणि त्याचं जे नियोजन आहे ते सिस्टम मध्ये व्यवस्थित आहे. अगदी या ठिकाणी काही पूर्ण गोष्ट मांडणं तितका वेळ नाही आपल्याकडे. तर काही जे शेतकरी असतात स्वतःचा माल दुसऱ्याच्या नावावर विकणं वगैरे हे प्रकारे यातून होणार नाही. त्याचा पूर्ण प्रतिबंध आहे त्या प्लॅन मध्ये. आता बँक नियोजित जो वसूल करणार आहे तर त्याचं जे उत्पादन आहे शेतकऱ्याचं ते मार्केटमध्ये विकायला जाणार. विकायला गेल्याच्या नंतर किसान जिंदा कार्ड किंवा किसान क्रेडिट कार्ड या कार्डचा नंबर त्या ठिकाणी लागेल. आणि त्याने जो माल विकला तर त्या मालाची रक्कम जी आहे ती पूर्णपणे त्या बँकच्या कर्जाच्या खात्यात जमा होईल किंवा 80% जमा होईल, 20% त्याला मिळू शकते. मग त्याचं जे कर्ज आहे जसा जसा माल विकला जाईल ना तसं तसं त्याचं कर्ज काय होत चालेल कमी कमी होत चालेल. आणि पहिल्या वर्षी त्याचा पूर्ण माल विकला गेल्याच्या नंतर त्याचं पूर्ण जे मिळालेलं कर्ज आहे ते एकतर फिटेल किंवा त्याला नफा होईल किंवा तो तोट्यात राहील. पण आपण आता असा विचार करूया की पहिल्या वर्षाच्या शेवटी जर तो तोट्यात राहिला म्हणजे त्याचं कर्ज पूर्ण फिटलं नाही तर मग करायचं काय. तो तर थकबाकीदार असेल शेतकरी. आणि हीच गरज आहे किसान क्रेडिट कार्ड मध्ये ही सुधारणा करण्याची गरज आहे की जो शेतकरी तोट्यात गेला तर तोट्यात गेलेल्या शेतकऱ्याला थकबाकीदार ठरवून त्याचा कर्ज पुरवठा बंद करायचा नाही. कारण जिथं कर्ज पुरवठा बंद केला जातो तिथूनच त्याचा आत्महत्येकडे प्रवास सुरू होत असतो. त्याला विशिष्ट अटींनी पुढे
कर्ज मिळालं पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्षी तो तोट्यात गेला तरी दुसऱ्या वर्षी सुद्धा त्याचं हे कार्ड चालू राहिलं पाहिजेत आहे. तर दुसऱ्या वर्षी त्याला परत ते कार्ड चालू राहील. दुसऱ्या वर्षी त्याला जितकं कर्ज त्या कार्डवरती मिळेल, तर पहिल्या वर्षी जेवढी बाकी राहिली होती तर ती बाकी दुसऱ्या वर्षामध्ये पुढे ट्रान्सफर केली जाईल. उदाहरण देतो मी, पहिल्या वर्षी समजा 2 लाख कर्ज मिळालं, त्यात 1.5 लाख फिटले, 50,000 बाकी राहिले. दुसऱ्या वर्षी परत त्याला समजा 2 लाख लागणार सरासरी, तर पहिल्या वर्षीचे 50,000 दुसऱ्या वर्षात टाकायचे. म्हणजे मग एकूण 2.5 लाख होतील. मग दुसऱ्या वर्षीच्या उत्पन्नामधून त्याचे 2.5 लाख कट होऊन जातील, वरचे पैसे त्याला मिळतील. आणि नफा झाला, त्याला पैसे मिळाले, आणि दुसऱ्या वर्षी समजा जर त्याला तोटा झाला तर मग काय करायचं? दुसऱ्या वर्षी तोटा झाला तर त्याला तसंच कार्ड चालू ठेवून तिसऱ्या वर्षामध्ये ट्रान्सफर करायचं, आणि तिसऱ्या वर्षी ते कार्ड त्याचं चालू राहणार. त्याला पूर्णपणे कार्डवरती सगळ्या गरजा त्याच्या, म्हणजे भांडवलाच्या गरजा, कौटुंबिक गरजा, त्या गरजा पूर्णपणे त्याला पूर्ण करता येतील. आणि जर समजा असं झालं की तिसऱ्या वर्षी सुद्धा तो तोट्यात राहिला, आता मी जे सांगतोय की जो तोट्यात राहिला त्याला पुढच्या वर्षात घेऊन जा, जो तोट्यात राहिला त्याला पुढच्या वर्षात घेऊन जा, पण मला म्हणायचं असं आहे की सगळेच शेतकरी तोट्यात जाणार नाही. जे तोट्यात जाणार म्हणजे जो आजारी आहे त्याच्यावरच उपचार केला जाईल. जसं कोरोनामध्ये ज्याला लागण झाली त्याला क्वारंटाईन करून उपचार केला जातो ना, तर तो क्वारंटाईन शेतकरीच आहे असं समजून घ्यायचं. कारण हा कोरोना आणि शेतकऱ्याचा जो आजार आहे तो मरोना आहे असं समजा, तो सुद्धा आपल्याला बरा करायचा आहे. आणि तिसऱ्या वर्षाच्या शेवटी जर उत्पादन त्याचं कमी राहिलं कर्जापेक्षा, तर त्याला पुढे ट्रान्सफर अपडेट करत चालायचं पुढे. आणि अशी प्रक्रिया सरकार 5 वर्षापर्यंत त्याला पुढे सरकत घेऊन जाऊ शकतं किंवा 7 वर्षापर्यंत सरकत घेऊन जाऊ शकतं. हे सरकार ठरवू शकतं की किती वर्षापर्यंत त्या शेतकऱ्याला पुढे पुढे न्यायचं. मग आता 8-10 वर्ष झाले की कर्जमाफी मागितली जाते, कर्जमाफीचं वारं तयार होतं. तर कर्जमाफी द्यायची गरज नाही. आणि गरज ज्या शेतकऱ्यांना गरज पडेल ते ह्या पद्धतीने ऑनलाईन शेतकरी ते सिलेक्ट होतील. आता लागोपाठ पहिल्या वर्षी तोट्यात, दुसऱ्या वर्षी तोट्यात, तिसऱ्या वर्षी तोट्यात, चौथ्या वर्षी तोट्यात, असं 5-7 वर्षापर्यंत समजा जो शेतकरी तोट्यात गेलेला आहे तो कर्जमाफीला पात्र आहे, कर्जमाफीला पात्र हे सरकारला दिसतंय. आणि म्हणून तो जे शेतकरी त्याला पात्र होतील ती रक्कम पण कमी असणार आहे आणि शेतकऱ्यांची संख्या पण ती कमी असणार आहे. म्हणजे मग तो शेतकरी आत्महत्येच्या प्रवासाकडे जात नाही. त्याच्या सगळ्या कौटुंबिक गरजा पूर्ण होतात. घरातलं वातावरण जे असतं त्याचं ते वातावरण असं समजा तुम्ही पॉझिटिव्ह बनतं. कारण गरजा पूर्ण झाल्या वातावरण पॉझिटिव्ह राहणार, गरजा पूर्ण झाल्या नाही वातावरण निगेटिव्ह राहणार आणि ते आत्महत्येकडे घेऊन जाणार आहे. तर आता सरकार, बँक आणि शेतकरी यांना ह्या प्लॅनचा फायदा कसा होणार ते तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो. सरकारला कर्जमाफी देणं शक्य आहे का? सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटलं तर ती अशक्य गोष्ट आहे. पण थोड्या शेतकऱ्यांना देता येईल. ती एकाच वर्षी न देता टप्प्याटप्प्याने जो शेतकरी ज्या वर्षी कर्जमाफीत बसेल ना तर त्या वर्षी त्याला ती देता येऊ शकते. आणि पहिल्या वर्षी शेतकरी तोट्यात गेला तर दुसऱ्या वर्षी त्याला कार्डवरती सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जात आहेत, तर तो तोट्यात का जातोय याचा अभ्यास केला पाहिजे. त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याला पाण्याची अडचण आहे की नेमकं कोणत्या मार्गदर्शनाची अडचण आहे, तर ते मार्गदर्शन देऊन त्या तो शेतकरी दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात जाताना तोट्यात जाणार नाही यासाठी त्याला क्वारंटाईन केलं पाहिजे. प्रसिद्ध सिद्ध झालाय हा. तिसऱ्या वर्षातून तो चौथ्या वर्षात जाताना तोट्यातून बाहेर येईल याच्यासाठी त्याला वॉचमध्ये ठेवलं पाहिजे, त्याला गाईड केलं पाहिजे. मग असं करत करत जाताना काही शेतकरी लागोपाठ 2 वर्ष तोट्यात राहतील, तिसऱ्या वर्षी नफ्यात येऊ शकतील. तर
सरकारला एकाच वर्षी कर्जमाफीचा लोड येत नाही. मी तर म्हणतो खास लक्ष दिल्यानंतर एकही शेतकरी 5 वर्षापर्यंत कर्जमाफीला पात्र होणार नाही, कारण त्याच्याकडे लक्ष दिल्याने त्याच्या समस्या सुटतील. जसं बाजार भाव पण त्याला योग्य मिळेल, त्याच्या मालाला काय बाजार भाव पाहिजे हे सगळं ऑनलाईन रेकॉर्ड बघितल्यानंतर ग्राहकांच्याही लक्षात येईल आणि सरकारच्याही लक्षात येईल. तर सरकारला याच्यापासून काय फायदा होऊ शकतो? सगळे व्यवहार ऑनलाईन झालेत, त्यामुळे शेतकऱ्याशी संबंधित जेवढे दुकानदार असतील ते सगळे ऑनलाईन येतील आणि सरकारला 100% त्याच्यापासून टॅक्स मिळू शकेल आणि टॅक्स मध्ये बरीच वाढ होईल. दुकानदारांनाही टॅक्स देण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही, कारण दुकानदार उधारीने बुडतात. दुकानदारांना जी विक्री होते दुकानदाराची ती कार्डद्वारे रोखीमध्ये ऑनलाईन विक्री होणार आहे आणि पुन्हा पुन्हा नुकसान भरपाई देण्याची गरज नाही. जो नुकसान मध्ये आहे तो शेतकरी याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होणार नाही आणि किसान जिंदा प्लॅन मिळाल्याच्या नंतर खरं जे रामराज्य आहे, अयोध्येमध्ये राम मंदिर होतंय तर देशामध्ये सुद्धा रामराज्य आले पाहिजे. ते तर आजची व्यवस्था काय आणि किसान जिंदा प्लॅन दिल्यानंतरची व्यवस्था काय? तर शेतकऱ्याला कर्ज कॅशमध्ये मिळतं, तर ह्या कार्डद्वारे ते कॅशमध्ये मिळत नाही. शेती व्यतिरिक्त दुरुपयोग होऊ शकतो कर्जाचा, कार्डद्वारे दुरुपयोग होणार नाही. कर्ज जे आहे त्याचा दुरुपयोग झाल्याने शेतीमध्ये भांडवल कमी पडतं आणि भांडवल कमी पडल्यामुळे तो तोट्यामध्ये जाऊ शकतो. जर उत्पादन कमी झालं तोट्यात गेल्याने तर बँका थकीत राहतात आणि बँक थकीत राहिल्याने या ठिकाणी बँकेचं नुकसान होतं सध्या. तर कार्डद्वारे बँक थकीत राहत नाही, जास्तीत जास्त वसूल बँकेला मिळतो. उत्पादन शेतकरी जो आहे तो नफ्यामध्ये गेला, नफ्यात गेल्यावर सुद्धा त्याने त्या कर्जाचा म्हणजे उत्पन्नाचा दुरुपयोग करू नये. पण जर शेतकरी जर तोट्यात गेला तर तोट्यात गेल्याच्या नंतर तो शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत बसतो, कारण त्याचा तोटा जर वाढला ना तर हे कर्ज त्याच्याने भरवल असं त्याला वाटत नाही. त्याला कर्ज भरण्याचा प्रश्न सोडवणं पडत नाही, त्याला पोटा पाण्याचा कुटुंब चालवण्याचा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे तो बँक भरत नाही, कर्जमाफीची वाट पाहत असतो. त्याच्यामुळे थकीत कर्जदार झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला योग्य पद्धतीने कर्जमाफी मिळाली पाहिजे ते मी नमूद केलंय. त्याच्यानंतर बँकेला आताच्या पद्धतीने जुन्या कर्जाची सेटलमेंट करावी लागते. या कार्डद्वारे तो प्रश्न शिल्लक राहत नाही आणि जुन्या पद्धतीने शेतकरी स्वतः जेव्हा येऊन कर्ज भरेल ना तर त्यावेळेला बँकेला वसूल होतो. पण ह्या पद्धतीने असं समजा की जास्तीत जास्त वसूल बँकेला होतो आणि शेतकऱ्याला त्रास होत नाही, कारण बँकेला जर जास्त वसूल झाला, जास्तीत जास्त त्याचं उत्पन्न निघालेलं बँकेला गेलं तर शेतकऱ्याला खर्चायला काय राहील? त्याच्याकडे ते कार्ड असतं, त्याचा सगळं खर्च ते कार्ड सांभाळून चालतं. म्हणजे असं समजा की किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे त्याचं क्रेडिट दुकानदाराकडे क्रेडिट असं म्हणत नाही मी. आत्महत्येचा विचार जर केला ना तर शेतकऱ्याचं यमदेवाकडे क्रेडिट आहे, यमदेव येणार नाही. आता शेतकऱ्याला काय फायदा झाला तर शेतकऱ्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या या कार्डद्वारे आणि शेतकऱ्याला कधीच भांडवलाचा अभाव झाला नाही. तो त्याचं नुकसान असेल झालेलं काही तो चिंताक्रांत असेल, त्याला चिंताक्रांत राहायची गरज नाही आणि या पद्धतीने शेतकरी आत्महत्येपासून वाचेल आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचेल. आताचं जे किसान क्रेडिट कार्ड आलेलं आहे तर त्या किसान क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्याला 1,60,000 पर्यंत बिनव्याजी कर्ज आहे, बिना तारण कर्ज आहे. प्लॅन मध्ये मी दिलेलं होतं की शेतकऱ्याने जमीन गहाण दिली तर ती हडप होण्याची भीती असते, तर ती भीती त्याच्या मनातून गेली पाहिजे म्हणून ते कर्ज विना तारण पाहिजे. 1,60,000चं विना तारण आहे आणि विना व्याज पण आहे. त्यानंतर 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज त्याला 4% मिळतं. तर याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्याला
सावकाराकडे किंवा सावकाराच्या वाटेला जाण्यापासून थांबवू शकतो. पण त्याच्यामध्ये अजून काही ड्रॉबॅक्स आहेत, काही कमतरता आहेत. त्या कशा बघा, कितीही कमी व्याज दराने कर्ज मिळालं, आपण समजा नातेवाईकांकडून पैसे आणतो, ते काही व्याजाने आणलेले नसतात, ते बिनव्याजीच असतात. पण नातेवाईकांचे पैसे आपल्याला बऱ्याच दिवस देता येत नाही, बऱ्याच महिने देता येत नाही, बरेच वर्ष देता येत नाही, प्रसंगी देता येत नाही, वाईट होतात नातेसंबंध. म्हणजे सरकारने जरी कर्ज पुरवठा कमी व्याजाने केला किंवा बिनव्याजी केला, तरी सुद्धा आत्महत्या थांबणार नाही. जो शेतकरी थकबाकीदार झाला ना, असं समजा तो आत्महत्येच्या मरोना आजाराची लागण झाली त्याला, जो शेतकरी थकबाकीदार होईल ना, त्याला आत्महत्येच्या मरोना आजाराची लागण झालीये, मग तो क्वारंटाईन झाला पाहिजे. कसा क्वारंटाईन झाला पाहिजे की तो शासनाच्या देखरेखीखाली त्याला भांडवल देऊन तो पुढच्या वर्षामध्ये नेला पाहिजे, पुढे नेला पाहिजे, आणि शासनाने त्याला मार्गदर्शन करून त्याला कर्जमुक्तीकडे नेलं पाहिजे. शासनाने पूर्ण प्रयत्न करूनही जर 5 वर्षापर्यंत नैसर्गिक आपत्ती, वेगवेगळ्या काही कारणांमुळे तो जर कर्जमुक्त होऊ शकला नाही, त्याचं पूर्ण उत्पन्न बँकेमध्ये भरूनही कर्जमुक्त झाला नाही, तर मग त्या ठिकाणी तो कर्जमाफीचा हकदार आहे. तर मग ज्या पद्धतीने मी जो प्लॅन तुमच्या पुढे मांडला, तर केंद्रीय कृषी मंत्री श्री राधा मोहन सिंग यांच्या पुढे मी 20 डिसेंबर 2018 रोजी हा प्लॅन सादर केला. माननीय गडकरी साहेबांनाही मी हा प्लॅन दिलाय, देवेंद्र फडणवीस साहेबांनाही दिला होता. त्याच्यानंतर आता सध्या उद्धव साहेबांना मी ईमेलद्वारे संपर्क केला, त्याचा मला रिप्लाय पण आला. त्यांनी कृषी आयुक्त आणि कृषी सचिव यांच्याकडे ते सुपूर्द केलाय. मी अजून तो प्लॅन, याच्या व्यतिरिक्त प्लॅन अजून खूप डिटेल आहे. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने उपाययोजना असावी. आता इथं मी जे दिलंय ते सगळं ऑनलाईन होतं या प्लॅन मध्ये. तर एक दुसरा पार्ट आहे की तो ऑनलाईन नाहीये, कारण सर्व शेतकरी इतके अजून सज्ञान नाहीये की ती ऑनलाईन सिस्टम 100% चालू शकेल. तर ऑनलाईन सगळे शेतकरी जर पोहोचू शकले नाही, तर त्यांच्याकरता ऑफलाईन प्लॅन कसा असावा त्याच्याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांना ईमेल केला होता. तर त्याचं मला उत्तर आलं की आयुक्तांकडे आणि सचिवांकडे त्यांनी तो ट्रान्सफर केलेला आहे, आणि त्यामध्ये मी मागणी केलेली, दावा केलेला आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या होणारच नाही, शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही, आणि शेतकऱ्याची एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली, होणार नाहीच, झाली तर त्याला जबाबदार मी असेल. फक्त एवढंच की प्लॅन मधले जे बारकावे आहेत, तर ते बारकावे मी सांगेल त्या पद्धतीने, आणि शासनाकडे अतिशय तज्ञ अधिकारी लोक बसलेले असतात, ते त्यांचे विचार मांडतील. याच्यामध्ये काही सुधारणा अजून आवश्यक असेल ते यामध्ये ते करू शकतील. आणि शेतकऱ्याला वाचवणं आज काळाची गरज आहे, कारण माहित आहे सारं जग थांबलेलं आहे, तरी पण सगळे जिवंत आहे. जग थांबलंय, सगळे जिवंत आहे, कारण शेतकरी जिवंत आहे. शेतकरी अन्न पिकवतोय आणि सर्वांपर्यंत पोहोचवतोय, म्हणून करोना काळात सगळे जण घरी बसलेले असताना सुद्धा जगताय. तर सर्वांना माझी विनंती आहे की शेतकरी जगला पाहिजे. जसा कोरोना आजार पूर्ण जगाला आहे, तसा मरोना आजार हा शेतकऱ्याला आहे, आणि थकबाकीदार होणाऱ्या शेतकऱ्यांना अंडर ऑब्झर्वेशन, क्वारंटाईन करून त्यांची शेती पुढे चालली पाहिजे, त्यांना नफा मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनाही विनंती आहे की नुसतं शासनच आपल्यासाठी सगळं काही करेल असं नाही. शासनाने आपल्या तोंडापर्यंत घास पोहोचवला तर तो घास आपल्या तोंडात ते लोटणार नाही, तो चावून बारीक आपल्याला करायचा आहे. तेव्हा तो आपल्यामध्ये काहीतरी आपल्याला न्यूट्रिशन देऊ शकतो, आपलं पोषण करू शकतो. शेतकऱ्याची सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी आहे की शासन जे आहे ते फक्त काय करतं, सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतं, परंतु त्याला जी सोबत आहे, त्याला जी साथ आहे, ती आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांना एकत्र येऊन द्यायची आहे. आणि शेतकऱ्यांनी उद्योजक झालं पाहिजेच आहे, ही जी संकल्पना आहे पुढे आलेली. त्याच्यानंतर गट शेती जी उदयाला आलेली आहेत, तर महाफेडरेशनचे जे आपले प्रवर्तक आहे पांढरे सर, तर
अगदी ते यामध्ये स्वतःला 24 तास त्यांचा पूर्ण वेळ देऊन यामध्ये ते काम करताय. महाराष्ट्रातील हजारो लाखो शेतकरी त्यांनी गट शेतीमध्ये जोडण्याचं काम चालवलेले ते करताय आणि ते यशस्वीतेकडे जाईल. पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जोडून घेणारा नाही पाहिजे, जोडून नुसतं म्हणजे समोरचा आपल्याला जोडून घेणार हे खरं, पण आपण सुद्धा समोरच्याला जोडून घ्यायचं. कारण एका बाजूने विकास होत नाही. सगळ्यांची साथ सगळ्यांची सोबत असली तर विकासाकडे जाता येतं. मी एक उदाहरण देतो की केंद्र शासनाकडे मी अजून एक पाठपुरावा करतोय. तो पाठपुरावा असा की कांद्याचे जे बाजारभाव आहेत, तर भाजीपाला असेल, फळं असेल, बऱ्याच अडचणी असतात की बाजारभाव स्थिर होत नाही. मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला की बाजारभाव कमी होतात आणि वाढतात. पण मी एक असा प्लॅन बनवलेला आहे की कांद्याला 20 रुपये किलो शेतकऱ्याला त्याच्या शेतातच भाव मिळू शकतो. त्याच्यामध्ये आता हे वाक्य ऐकल्यानंतर अनेक अभ्यासकांच्या मनामध्ये शंका येईल की हाऊ इज दिस पॉसिबल. पण कोणतंही कार्य जगामध्ये अशक्य नाहीये. फक्त एवढंच आहे की त्याचा जो प्रॉपर वे आहे, प्रॉपर सोल्युशन आहे, आपल्या अभ्यासाने फक्त आपण तिथपर्यंत पोहोचण्याची गरज असते. तर शेतकऱ्याला 20 रुपये प्रति किलो भावाने कांदा त्याच्या शेतातूनच विकता येईल आणि त्या प्लॅनचा पाठपुरावा या चालू वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की शासन त्याची दखल घेईल आणि शेतकऱ्याला 12 महिन्यापर्यंत, इथून पुढच्या 12 महिन्यात 20 रुपये प्रति किलो कांद्याला भाव मिळू शकेल. आणि एका पिकाला देता आला तर त्याच्या पाठीमागे सगळ्या पिकांचा नंबर लागू शकेल. आणि अजून एक गोष्ट, शेतकरी कर्जमाफी मागतो. अहो, शेतकरी त्याची जमीन खाटी ठेवून कर्जमाफी मागत नाही. शेतकरी कष्ट करतोय, पीक घेतोय, उत्पादन घेतोय, विकल्यानंतर त्याला बाजारभाव मिळत नाही किंवा नैसर्गिक हानी होते, त्याच्यानंतर तोट्यात गेला तर तो कर्जमाफी मागतो. आणि एक गोष्ट बघा, कष्ट करणारा कर्जमाफी मागतोय, त्याला काहीतरी स्वाभिमान आहे. मी शेतकरी आहे, माझी कर्जमाफी घेण्याची इच्छा नाही. माझ्या कष्टाला, माझ्या मालाला जर भाव मिळाला ना, तर सरकारवर काय कर्ज असेल ना त्याच्याकरता शेतकरी पुढे येईल. 70% जनता शेतकरी आहे आणि 70% जनता जर नफ्यात आली तर सरकारला सुद्धा शेतकरी मदत करू शकतो. याच्याकरता माझी एक यावरून विनंती आहे की जितकेही समजा शेतकरी असतील, शेतकरी गट असतील, कृषी अधिकारी असतील, शासकीय अधिकारी असतील, जेही बघणारे असतील किंवा नंतर हा व्हिडिओ बघतील, तर आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण शेतीसाठी रामराज्य आणू शकतो. शेतकऱ्याला कायमचं आत्महत्या मुक्त आणि शेतकऱ्याला कायमचं कर्जमुक्त करू शकतो. तर मी एक गीत, 2 कडव्याचं एक गीत सादर करतोय शेतकऱ्याच्या व्यथेबद्दल. दुष्काळ रे गेला जाळून, मन याच रे गेला पोळून, पोळून वर पळून, कोणी ऐकेना कळकळून, कोणी ऐकेना कळकळून. माय माझी हीच माती, बाप आभाळ हीच नाती, कुठ बापानं दडी मारली, माय कोरडी बगडाडली, जीव धडकून गेला हडकून, जीव धडकून गेला हडकून. दुष्काळ रे
गेला जाळून, दुष्काळ रे गेला जाळून. लई पिकलं शेत मोती, भाव मेळा न कायच हाती. बसलो खचून सरण रचून, बसलो खचून सरण रचून. दुष्काळ रे गेला जाळून. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, मान्य श्री विनायकजी शिंदे सर यांचं अतिशय महत्वपूर्ण संवाद या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यांच्या मागच्या 4-5 वर्षापासूनचा या कामासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे किसान जिंदा प्लॅन, किसान क्रेडिट कार्ड या योजनेविषयी त्यांनी आपल्याला शेतकरी बांधवांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना ही अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारकडनं त्या देखील या लवकरात लवकर पूर्ण होत ही सदिच्छा व्यक्त करेल. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विनायक शिंदे सर या ठिकाणी आलेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू होत आहे. दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते आहेत माननीय डॉक्टर संजय पांढरे सर. डॉक्टर संजय पांढरे सर हे मागच्या अनेक वर्षापासून कृषी विभागासोबत काम करत आहेत. कृषी विभागात असताना त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. त्याचबरोबर महाएफपीओ फेडरेशनचे ते प्रवर्तक आहेत. महाएफपीओ फेडरेशनच्या अंतर्गत असलेल्या अनेक महाराष्ट्रातून शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्या कंपन्या स्थापनेपासून त्यांचे काही प्रकल्प असतील, शासनाच्या विविध योजना असतात, अनुदान असतात, या विषयावरती ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. महाएफपीओ फेडरेशन ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडणारी एक फेडरेशन आहे. त्याच्या अंतर्गत अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या या सभासद आहेत. ज्या नवीन कंपन्या असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांना देखील या महाफेडरेशन मध्ये यायचं असेल तर ते सभासद होऊ शकतात. ते आमच्या सोबत संपर्क करू शकतात. कारण हे एक अभियान आहे जेणेकरून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यावर अनेक लोकांना याच्या पुढची जी माहिती असते, कंपनी कशी व्यवस्थापन करायची किंवा शासनाच्या काय योजना असतात याविषयी माहिती नसते. तर त्यासाठीच ही महाएफपीओ फेडरेशन आहे. जर आपण या सोबत जोडले गेलेत तर आपल्याला देखील याविषयी अधिक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर आता नवीन अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्याला शेतकऱ्यांना एकत्र येणं, संघटित येणं खूप गरजेचं आहे आणि संघटित येण्यासाठीच शेतकरी उत्पादक कंपनी देखील स्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सर यांचं देखील हे स्वप्न आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असेल, याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, ते आमच्या सोबत संपर्क करू शकतात. आता अधिक वेळ न घेता आपले पहिले सेशन श्री विनायक शिंदे सर यांचं किसान क्रेडिट कार्ड याविषयी खूप चांगली माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरं जे महत्वाचं सेशन आहे ज्याची आपण वाट पाहत आहात ते आहे शासनाच्या विविध योजना, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी गट असतील, सेंद्रिय शेती करणारे गट आहेत किंवा नवीन उद्योजक शेतकऱ्यांचे जे काही समूह आहेत, क्लस्टर्स असतील, यांच्यासाठी महत्वाचं आहे शासनाच्या विविध योजना आणि त्यासाठी असणारे जे काही निकष असतील, त्यासाठी असणारे क्रायटेरिया असतील, याबद्दल आपण संवाद साधून घेणार आहोत. आपल्या महाएफपीओचे फेडरेशनचे प्रवर्तक श्री डॉक्टर संजय पांढरे सर या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर संजय पांढरे सर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. आपण शेतकरी बांधवांसोबत संवाद साधावा. अनेक शेतकरी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम बघत आहेत. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जे काही फेसबुक लाईव्ह बघत आहेत त्यांनी आपली पोस्ट शेअर करावी, म्हणजे ही पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. शासनाच्या ज्या योजना आहेत शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी त्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. तर कृपया आपलं जे फेसबुक पेज आहे ते शेअर करा. श्री डॉक्टर पांढरे सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा. पांढरे सर. धन्यवाद भूषणजी. गेल्या अनेक वर्षापासून भूषणजी त्यांच्या कृषी भूषण शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडतात आणि त्याचबरोबर त्याला जी उपाययोजना आहे गटशेतीच्या माध्यमातून असेल किंवा
शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून असेल ती शेतकऱ्यांपुढे मांडत आहेत. दुसरे आमचे मित्र ॲग्रोजयचे श्री कृष्णाजी, त्यांचंही या ठिकाणी आभार. आणि त्यापूर्वीच आत्ताच आपल्या पूर्वी आपण ज्या वक्त्यांचं ऐकलं त्यांचे आभार. या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी खूप डिटेलमध्ये एक प्लॅन सांगितला आहे की शेतकरी उत्पादक जो आहे, शेतकरी जो आहे त्याच्या कर्जमुक्तीचा त्यांनी एक मोठा प्लॅन दिलाय. विनायकजी धन्यवाद. मधल्या काळात मी ऐकू शकलो नाही डिटेलमध्ये, त्यामुळं माझ्याकडून काही क्रॉस काही हायपोथेसिस मांडले गेले तर मी आधीच माफी मागतो. या ठिकाणी आज मला जो विषय देण्यात आला आहे तो शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजना, सरकारी असेल किंवा निमसरकारी असेल, काही सरकारी असेल, ते योजना कोणत्या असतील. तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण थोडस जे विनायकजींनी मांडलं होतं त्यातले काही मुद्दे मी घेतोय डुप्लिकेशनचा दोष पत्करून. तर सर्वात महत्वाचं आपण या ठिकाणी पाहू की आपण थोडी महाराष्ट्राची एक थोडीशी झलक पाहिली तर मग आपल्याला योजनेविषयी बोलता येईल. जर आपण महाराष्ट्राकडे पाहिलं तर आपण आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत आणि त्यामुळं आपला हा महाराष्ट्र हा 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये डिवाइड झालेला आहे. प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं आहे, लोकांची चालरीती वेगळी आहे आणि पीक पद्धती वेगळी आहे. त्याचबरोबर आपलं लँड डिव्हिजन जर पाहिलं फ्रॅगमेंटेशन तर आपले स्मॉल आणि मार्जिनल शेतकऱ्यांची संख्या ही जवळजवळ एक 80% आहे आणि आपला रेनफॉल हा कमी आहे. म्हणजे 84% एरिया हा रेनफेड झोन आहे आणि त्यामुळं बागायती क्षेत्र आपल्याकडं फार कमी आहे. 16-17% बागायती क्षेत्र आहे. याचा सर्वांचा आपण जर पाहिला तर मग आपल्याला आपल्या शेतीतील चॅलेंजेस जी आहेत जी विनायकजींनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली तर ती आपल्या लक्षात येतात. आपले काही पोटेन्शियल पण आहेत की आपण जरी आपण 84% ड्रायलँड एरिया असला तरी आपण आपल्याकडं मार्केटिंगचं स्ट्रक्चर हे बऱ्यापैकी सुधारलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे मी कम्पेअर टू द भारताच्या इतर राज्यांशी तुलना करता आपलं बऱ्यापैकी चांगलं आहे. आपण काही केलं असलं तरी कॉटन आणि पल्सेस आणि सोयाबीन DOC मध्ये मोठा एक्सपोर्टर म्हणून पुढला जातोय. द्राक्षे असतील, डाळिंब असेल किंवा इतर फळपिके असेल त्यामध्ये कायमच आपण अव्वल आहोत. म्हणजे आता आपण बरेचसे नाशिक भागातले आहात तर सांगतो की 90% एक्सपोर्ट हा आपला नाशिकचाच आहे द्राक्षाच्या बाबतीत, किंवा बाकी डाळिंब असेल किंवा इतर फळभाज्या असतील, भाजीपाला असेल, या फळपिके किंवा भाजीपाला याच्यातला मेजर एक्सपोर्ट आपण आपल्या एरियातून होत असतो. त्याचबरोबर बरेचसे ॲग्री बिझनेसच्या व्हॅल्यू चेन आपल्याकडे विकसित झालेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मरच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत ते आपल्याकडं खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहे. तर जे आपल्याकडं जी चॅलेंजेस आहेत, कारण आपण आता योजनेवर बोलणार आहे पण फक्त चॅलेंजेस एनलिस्ट करतो की आपल्याकडं मार्केटचे चॅलेंजेस आहेत, हवामानाचे चॅलेंजेस आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचे चॅलेंजेस. हे तिन्ही चॅलेंजेस सरांनी आपल्याला विनायकजींनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. तर मी याच्यात काही डिटेलिंग मध्ये जात नाही, परंतु हे चॅलेंजेस मीट करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना ह्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेद्वारे केल्या जात आहेत. आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणकोणत्या उपाययोजना सरकार करतंय आणि आपण त्याचा कशा पद्धतीने फायदा घ्यावा या दृष्टीने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अजून एक आपलं महत्वाचं चॅलेंज जे आहे की आपल्याकडं मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर हे तितकंसं सुदृढ नसल्या कारणाने किंवा त्यामध्ये शेतकऱ्यांचा मार्केटिंग मध्ये सहभाग तितकासा दिसत नसल्यामुळे आपला जो ग्राहकाने दिलेला जो पैसा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा हा अत्यंत कमी दिसतो. या ठिकाणी काही पिकांचा आपल्याकडे अभ्यास झाला होता, त्यातले मी पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटरवर दिसत असतील, आपल्या मोबाईलवर दिसत असेल तर पल्सेस मध्ये म्हणजे ग्रेन्स मध्ये पल्सेस मध्ये हा हिस्सा 50 ते 52% आहे. फळ पिकामध्ये, भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोचं जर आपण पाहिलं तर तो 40-43% आहे.
डाळिंबामध्ये तो 36% आहे, बनानामध्ये 34% आहे. आणि ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर फळ पिके आणि भाजीपाला यामध्ये तो 32-33% आहे आणि ग्रेन्स मध्ये तो 55% आहे. तर तो असण्यामागची कारण म्हणजे आपली लांबच लांब असणारी मूल्य साखळी. कोणत्याही पिकाची मूल्य साखळी आपली खूप लांब आहे. आपल्यामध्ये खूप स्टेक होल्डरचा सहभाग त्यामध्ये आहे आणि सरकारी योजना ही आतापर्यंत आपल्याकडं जे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर असेल किंवा डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग असेल यांच्या बऱ्याचशा योजना ह्या प्रोडक्शन ओरिएंटेड होत्या, म्हणजे विशेषतः ऍग्रिकल्चरच्या. पण आता काही प्रमाणात वेगवेगळे प्रकल्प आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा पणन विभागाच्या माध्यमातून आले आणि ह्या मूल्य साखळीमध्ये पुढच्या टप्प्यावर प्रोडक्शन व्यतिरिक्त मार्केटिंग स्टोरेज असेल, लॉजिस्टिक असेल, मार्केटिंग असेल, या ठिकाणी सरकारी योजना आता चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि त्या योजनांचा जर आपण शेतकऱ्यांनी फायदा घेतला आणि मला असं वाटेल की पूर्ण डायरेक्ट आपण थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नसेल, परंतु जी सरकारी यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत जर ही शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या तर निश्चितपणे शेतकऱ्यांना याच्यातून ह्या योजनेद्वारे फायदा होऊ शकेल. तर आपण आता चॅलेंजेस पाहिलीत आणि थेट योजनांकडे वळूया की नक्की कशा योजना आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून. त्यापूर्वी आपण एक शेतकऱ्यांचं आपल्याकडचं असणारं स्ट्रक्चर जर पाहिलं तर आपल्याकडं काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शेतकरी संस्था तयार होत होत्या. आताच आपलं स्ट्रक्चर जर पाहिलं तर आता बऱ्याचशा योजना आपल्या कृषी विभागामार्फत दिल्या जातात. तर कृषी विभागाची जर आपण संरचना जर पाहिली तर त्यामध्ये कृषी सहाय्यक हा ग्राउंड लेवलवर ग्राम विकासाचं काम करणारा एक माणूस आहे कृषी विकासाचं. त्याचबरोबर त्यावर कृषी पर्यवेक्षक असतो, कृषी अधिकारी असतो, तालुका कृषी अधिकारी असतात, सब डिव्हिजनल ऍग्रिकल्चर ऑफिसर असतात, एसएओ असतात. ही एक यंत्रणा आपल्याकडे काम करते आणि जवळजवळ ही यंत्रणा आणि त्याचबरोबर आत्मा नावाचा एक युनिट, स्पेशल युनिट आपल्याकडे आहे की त्याच्या माध्यमातून ही बरीचशी मार्केट लिंकेजची कामं आपल्याकडे होतात. तर ह्या एकत्रित प्रयत्नातून कृषी विभागाच्या ह्या एकत्रित प्रयत्नातून आपल्याकडं थेट शेतकऱ्यांना सल्ला सेवा पुरवला जातो. पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ऑर्गनायझेशन आहेत यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या तयार केलेल्या काही गट ऑर्गनायझेशन ह्या प्रसाराचं एक मॉडेल बनतील आणि त्याच पुढं ह्याच संस्था या शेतकऱ्यांच्या सरकारी ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी मदत करतात. तर या योजनांचा आपण एक स्ट्रक्चरल एक धांडोळा पाहूयात की त्या कशा काम करतात नंतर आपण त्या योजनेकडे येऊ. तर सद्यस्थितीमध्ये आपल्याकडं बँकां थ्रू बरेचसे एसएचजी स्थापन झालेले आहेत, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला म्हणता येईल की बँकां थ्रू आपल्याकडे 1992 पासून मोहम्मद युनुसनी ज्यावेळेस छोट्या छोट्या गटांचं एक क्रांती बांगलादेशमध्ये उभी केली आणि त्याचं मॉडेल हे बँकांनी अडॉप्ट करायचं ठरवलं. त्यानंतर नाबार्डनीही त्या संदर्भात काही डायरेक्टिव्ह इश्यू केले. शेतकरी गटांचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं आणि महिलांचे गट विशेषतः बँकामार्फत सपोर्ट देऊन एक मायक्रो फायनान्स मध्ये महिलांचे गट खूप झाले. 92 पासून सुरुवात झाली. आज मितीला जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि बँकांच्या माध्यमातून असे 10 लाखांपेक्षा जास्त गट आपल्याकडे तयार आहेत आणि त्याच्यात विशेषतः शेतकरी आहेत आणि शेतकरी महिला पण आहेत. दुसरे आपल्याकडे एक कृषी सप्ताह 2004च्या दरम्यान एक योजना आली होती, त्यामध्ये सुद्धा गावोगावी असे गट तयार करण्यात आले आहेत. आज त्यातला क्वालिटीचा इश्यू आहे, परंतु बऱ्याचशा प्रमाणात ह्या शेतकरी गटांनी आपापले उद्योग उभे केले. तिसरं आपल्याकडं एक गट आहे की तो जॉईंट लायबिलिटी ग्रुप ज्याला आपण की नाबार्डच्या माध्यमातून एक जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स म्हणजे शेतकरी उत्पादक गटांचंच त्याला CIGFI म्हणतो तशाच पद्धतीचे गट तयार झाले. तिसरं आपल्याकडे कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर हे भारतात सर्वात चांगलं आहे आणि त्यामधूनही आपल्याकडे शेतकऱ्यांची विविध स्ट्रक्चरची बांधणी झाली. जसं प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे काम करणाऱ्या काही फळे भाजीपाला संघ असतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्रोसेसिंग युनिट कोऑपरेटिव्ह मध्ये सुद्धा चालू झाले. जसे आपल्याकडे सहकारी साखर कारखाने आहेत, दूध संघ आहेत, त्यांचे प्रोसेसिंग आहेत, त्याचबरोबर पतसंस्था आहेत.
या सर्वांचं एक स्ट्रक्चर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात उभे राहिलं आणि ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग मध्ये सूतगिरणीच्या माध्यमातून असेल किंवा त्याचबरोबर काही प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून एक नेटवर्क कोऑपरेटिव्ह मध्ये खूप चांगल्या पद्धतीने 1904 कायदा आहे, परंतु आज जर पाहिलं तर गेल्या 100-125 वर्षामध्ये कोऑपरेटिव्हचं मोठं स्ट्रक्चर आपल्याकडे उभं आहे. त्याचबरोबर एक आत्माच्या माध्यमातून आपल्याकडे गट तयार झाले, वेगवेगळ्या योजना आत्माने राबवल्या, त्यातूनही गट तयार झाले आणि शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे आल्या. आज जर आपण शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणण्याऐवजी मी शेतकरी उत्पादक ऑर्गनायझेशन म्हणेन, FPO म्हणेल, की त्यामधून आपल्याला या वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेता येत असतो. त्याचबरोबर आपल्याकडे वॉटर युजर्स पाणी वापर संस्था आहे 2005च्या कायद्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात झाल्या, आधीही होत्या. जर आपण बारामती पट्ट्यात पाहिलं तर 1930 सालापासूनच्या पाणी वापर संस्था त्या ठिकाणी आजही दिमागात काम करतात आणि सगळेच बिझनेस ते करू शकतात. म्हणजे काही पाणी वापर संस्थांचे मेडिकल शॉप्स आहेत. तर अशा पद्धतीच्या जुन्या पाणी वापर संस्था आणि आता मॉडिफाईड झालेल्या 2005 ह्या सर्व आपल्याकडं एक स्ट्रक्चर्ड वेनी तयार झालेल्या संस्था आहेत. आणि मी असं म्हणेन की सरकारी योजना कोणतीही तिचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचं असं ऑर्गनायझेशन असणंच गरजेचं. चॅलेंजेस मध्ये आपल्याला विनायक सरांनी सांगितलं होतं की फ्रॅगमेंटेड सिस्टीम आहे आपली, त्यामुळे आपल्याला काही करता येत नाही. पण ह्या फ्रॅगमेंटेड सिस्टीमला आणि मार्केटला आणि त्या बरोबरच आजच्या हवामानाला आम्हाला तोड द्यायचा असेल बदलत्या हवामानाला, तर आम्हाला ह्या शेतकरी कलेक्टिव्ह ज्याला आपण फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणून पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच्या थ्रूच आपल्या शेतकरी वेगवेगळ्या स्कीम्स किंवा गव्हर्नमेंटच्या योजनांचा आपला वैयक्तिक लाभाच्या सरकारी योजनेचा काहीही उपयोग होत नाही हे आजपर्यंत सत्य आहे. एकंदरीत शेतकरी उत्पादक कंपन्यांचा किंवा गटांचा किंवा ह्या कलेक्टिव्हचा विकास करायचा असेल तर एकत्रित पद्धतीने आम्ही लाभ घेतला गेला पाहिजे. तर या ठिकाणी शेतकरी उत्पादक गटांनी किंवा कंपन्यांनी जर आपला हा शेतकरी याचा लाभ जे घ्यायचा असेल तर आज आपल्याकडं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना आपल्याला मदत करतात. तर पहिली एक योजना मी असे म्हणेल की हे इम्प्लिमेंट करणार संस्था आणि योजना या दोन्हींची आपण या ठिकाणी चर्चा करू. पहिली सर्वात महत्त्वाची योजना आहे गटशेतीची योजना. तर गटशेती ही आपण पाहिलं की गेल्या 2.5 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाची जी पूर्वीपासूनही होती परंतु आता मोठ्या प्रमाणात मागच्या 2.5 वर्षापासून आपल्याकडे गटशेतीची योजना चालू आहे. या योजनेअंतर्गत आपण जो आत्मा संस्थेची रजिस्टर्ड झालेला गट आहे त्या गटांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स करू शकतो. म्हणजे 2 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट जर आपण केले तर जवळजवळ 60% 1,20,00,000 सबसिडी या गटशेतीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. आणि मला असं वाटतं की सर्वांग सुंदर योजना आहे. फक्त आपलं ज्याचे नॉर्म्स जे आहेत त्या नॉर्म्स नुसार आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. गटशेतीमध्ये आपण कोणतेही प्रकल्प करू शकतो जे आपल्या शेतकरी उत्पादक गटांना आवश्यक आहेत. तर यामध्ये पाणी म्हणजे तुमचं इरिगेशन वाढवण्यासाठीची योजना असेल ती सुद्धा मंजूर होते. त्याचबरोबर तुमचे छोटे प्रोसेसिंगचे उद्योग असतील, त्या काही मार्केटिंग संदर्भातले इनिशिएटिव्ह असतील तर ते सर्व आपण गटशेतीच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याकडं एक स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कॉन्सोर्शियम म्हणून आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण काही प्रोजेक्ट्स घेऊ शकतो. यामध्ये आपल्याकडं जे छोट्या शेतकऱ्यांचा समूह असं ज्याला स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कॉन्सोर्शियम ज्याला म्हटलं जातं त्याच्या विविध योजना ह्या थेट केंद्र सरकारमार्फत राबवल्या जातात. आपल्याकडे त्याचं एक स्ट्रक्चर आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडं कृषी विभागच करत असतो. परंतु त्यांचा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला फायदा घ्यायचा असेल तर त्यांचे काही नॉर्म्स असतील शेतकरी उत्पादक गटांना किंवा कंपन्यांना. तर ते जे नॉर्म्स आहेत की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये महिला मेंबरचा सहभाग असणं गरजेचं आहे. आपले कमीत कमी आपल्याकडं 250-300 आता त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे की कमीत कमी 400 मेंबर्स आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असले पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेअर डिस्ट्रीब्युशन झालेले पाहिजे. आणि अशा काही बऱ्याचशा अटी असल्यामुळे बरेच आपले शेतकरी उत्पादक SAPCचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्या त्याचा लाभ घेऊ शकतात. माझी विनंती राहील की
शेतकरी उत्पादक कंपन्या हे एक सोशल एंटरप्राइज आहे, त्याचबरोबर एक कमर्शियल एंटरप्राइज आहे. तर त्या दोन्हींचा सुवर्णमध्ये आपण जर घातला आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला अशा पद्धतीचं स्ट्रेंथन बनवलं तर हे निश्चितच शक्य आहे. बऱ्याच वेळा याच्यावर तक्रार केली जाते की आपल्याकडे 2500 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि 50 पण शेतकरी उत्पादक कंपन्यांना एसएपीसीची ग्रँट मिळत नाही. तर मला असं वाटतं की आपणही त्यामध्ये आत्मपरीक्षण करावं आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी. आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या जर त्याला तयार असेल तर यामध्ये कोणतीही फी नाहीये, कोणतीही प्रोसेसिंग फी न अप्लाय करता आपल्याला ह्या एसएपीसीच्या मदत मिळवता येते. आणि जे आता आपल्याकडं बरेचसे त्यामध्ये कन्सल्टंट काम करतात त्यांची फी सुद्धा गव्हर्नमेंट देते. त्यामुळं माझी आपल्याला विनंती राहील की कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी असेल त्यांना जर या एसएपीसीच्या गाईडलाईननुसार जर मदत करून घ्यायची असेल तर आपल्याकडे तसे तज्ज्ञ अवेलेबल आहे. आपले जे कृषी भीषण शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्वे सर्वा इथं भूषणजी आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही रिक्वेस्ट केली तर ते तुम्हाला त्याचा लिंकेज करून देतील. ते आपल्या महापीओ फेडरेशनचे नाशिक विभागाचे सुद्धा कोऑर्डिनेटर आहेत. त्यांना विनंती करेल की त्यांनी ह्या एसएपीसी साठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढे येण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी मदत करावी. एसएपीसी थ्रू आता सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे एक योजना चालू आहे ती म्हणजे व्हेंचर कॅपिटल स्कीम, की व्हेंचर कॅपिटल आहे. तर त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जेवढे शेअर्स आहेत आणि जितके त्यांचं शेअर कॅपिटल आहे तेवढ्याच रकमेचं शेअर कॅपिटल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला देणार आहे. म्हणजे जर आपले शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 500 मेंबर असतील आणि प्रत्येकाने 1000 रुपयाचा शेअर घेतलेला असेल, असे 5 लाख रुपयाचे शेअर्स तुम्ही जर तुमचे शेअर डिस्ट्रीब्युशन झालेले असेल तर तेवढ्याच किमतीचे शेअर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एसएपीसीच्या माध्यमातून आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना भांडवल म्हणून देतं. म्हणजे ती एक प्रकारची सबसिडीज आहे. तर साधी प्रोसेस आहे, फक्त आपल्याला काही नॉर्म्स कम्प्लीट करावे लागतात. त्या नॉर्मचा वगैरे फॉर्म मी सरांना विनंती करेल की सर्व जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत नाशिक विभागातल्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याची व्यवस्था करू. त्याचबरोबर आपल्या काही कंपन्यांना लोन संदर्भात काही मदत पाहिजे असेल तर एसएपीसीच्या माध्यमातून होऊ शकते. या ठिकाणी 1 कोटी रुपयापर्यंत विना गॅरंटी विनातारण लोनही मंजूर होऊ शकतं. पण त्याच्या काही नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्म्स सुद्धा डिटेलिंग मी तुम्हाला पाठवतो. एसएपीसीच्या अशा काही योजना आहेत की त्या आपल्याला घेता येऊ शकतात. परंतु पुढची एक आपली स्कीम्स आहेत नाबार्डनी आता घोषणा केली की 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या ते तयार करणार. ऍक्च्युली या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आपल्याकडं ज्या वेळेस 2003 मध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचा कायदा आला तर त्यावेळेस नाबार्डच फार मोठं इनिशिएटिव्ह होतं की या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सपोर्ट करणं. आणि नाबार्डच्या माध्यमातून आतापर्यंतही खूप प्रयत्न झालेले, खूप प्रशिक्षण होतात. त्यांची एक पॉपी नावाची स्कीम आहे, प्रमोशन ऑफ प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. तर त्या माध्यमातून आज त्यांनी हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या प्रमोट. परंतु त्यांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सोशल मी एंटरप्राइज म्हणतोय त्या माध्यमातून काम करावं लागेल. एकच घरातून 5 डायरेक्टर घेतले आणि कंपनी स्थापन केली अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला चालतं. सर्व समावेशकता असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपला बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार काय करायचं याची तयारी आपली असते. आणि आता पॉपीच्या माध्यमातून किंवा विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्याला तो बिझनेस प्लॅन करायचा त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन. तर या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला जे सामाजिक ज्याला ग्रुप डायनॅमिक्स म्हणतो, एकत्र येण्याचं जे शास्त्र आहे, शेतकरी उत्पादक गट असतील, शेतकरी उत्पादक गटांचं एकत्रीकरण असेल आणि मग नंतर फार्म होणारी कंपनी असेल, अशा पद्धतीचं पुढं असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ह्या वेगवेगळ्या माध्यमातून तयार झाल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांना आपण वेगवेगळे मदती आपल्याकडे होत होत्या. त्याचबरोबर आपल्याकडं एक CSR फंड्स खूप मोठ्या पद्धतीने उपलब्ध आहेत. आज ऍग्रिकल्चर मध्ये काम करत असताना मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे रुरल डेव्हलपमेंटचे जे फंड आहेत ते ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये, कृषी विकासामध्ये, वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये वापरले जातात. तेच
फंड आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं एकत्रीकरण करणं आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विकास करणं यासाठी वापरले जातात. त्याचाही आपल्याला फायदा करता येऊ शकतो. आपापल्या भागामध्ये अशा कोणतं स्ट्रक्चर आहे, कोणत्या कंपन्या आहेत याचा जर आपण थोडा अनालिसिस केलं तर आपल्याला CSR मधून सुद्धा मदत मिळू शकते. यामध्ये मला सांगायला विशेष आवडेल की आपल्याकडं महिंद्रा हे खूप चांगल्या पद्धतीने याच्यात CSRच्या माध्यमातून सपोर्ट करत आहे. त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन जे रिलायन्स इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर आहे त्याने 2014 पासून त्यांनी गंगाखेड भागामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या केल्या आणि कॉटन, सोयाबीन आणि त्या ठिकाणचा सेमी अॅरिड जो झोन आहे त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या सक्सेसफुल करून दाखवल्या. त्याचाही जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला CSRचा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या डेव्हलपमेंटसाठी कसा उपयोग करून घेता येईल ते आपल्याला शिकवलं. त्याचबरोबर काही आताच आपल्याकडं महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जवळजवळ एक 3000 गटांचं एक स्ट्रक्चर आणि त्यांच्या पुढं जवळजवळ एक 100 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या उभा करण्याचा एक 300 कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने राबवला आणि त्याचंही एक वेगळं स्ट्रक्चर आपल्याकडे आहे. अशाच पद्धतीचे बरेचसे प्रोजेक्ट येत असतात. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम आहेत त्याच्या थ्रू पण आपल्याकडं बरेच कामं झालेली आहेत. आणि हे मी कृषी विभागाच्या ज्या दैनंदिन ज्या रेग्युलर स्कीम आहे त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या योजना सांगतोय. कृषी विभागाकडे 110 पेक्षा जास्त वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, योजना आहेत की ज्यामध्ये आपल्याला ह्या शेतकरी उत्पादक कंपनीला बसवू शकेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काही एक्सटर्नल असिस्टंट जे आहेत की बाहेरच्या जे फंडिंग एजन्सी आहेत त्यांच्याकडून आपल्याला सरकारी मान्यतेने किंवा सरकारच्या माध्यमातून हे वर्ल्ड बँक असतील किंवा IFAD असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही फंड उपलब्ध होत असतात. तर ते कशा पद्धतीने काम करतात ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्याकडं पूर्वी एक 1998 मध्ये नॅशनल ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट आला होता NATP आणि त्याच्या माध्यमातून एक आत्माचं स्ट्रक्चर डिझाईन करण्यात आलं होतं. पूर्वी ही आपल्याकडे बेनावर योजना सुद्धा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातूनच आली होती. त्यानंतर NATP आलं, त्याच्यातून आत्माचा जन्म झाला आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी माननीय कलेक्टर जिल्ह्याच्या लेवलवर ते प्रमुख असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. त्याच्यानंतर NAIP प्रकल्प आला, नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट. खूप चांगल्या पद्धतीच्या इनोव्हेशन त्यामध्ये आणण्यात आल्या आणि नंतर त्याचंच एक्सटेंडेड MWSIP मध्ये आलं. महाराष्ट्र वॉटर शेड डेव्हलपमेंटचा प्रकल्प होता आणि नंतर MSCP आला. तर हे जे प्रकल्प आहेत मी हे प्रकल्प हे सरकारी योजनाच होते आणि ह्या योजना जरी आज बंद झाल्यासारख्या दिसत असल्या तरी ही योजना ह्या योजनांतर्फे जे काही नवीन इनोव्हेशन्स, नवीन सिस्टीम्स काही तयार झालेल्या आहेत त्या गव्हर्नमेंटमध्ये आजही आहे. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं की MSCP योजना बंद झालेली आहे परंतु त्यातून तयार झालेलं स्ट्रक्चर्स आजही जिवंत आहे. त्यातून तयार झालेली मानसिकता आजही आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे जे बंद झालेले प्रकल्प आपण समजून घेणं गरजेचं आणि त्यातून जे नवीन नवीन आलेलं आहे आजही आपण आपल्या शेतकरी गटा थ्रू जर मागणी केली तरी तेही आपल्याला मिळू शकतं. तर काय होतं मी थोडक्यात तुम्हाला MSCP बद्दल सांगेल 2 मिनिटं. ही योजना आजही तुम्ही तशा पद्धतीच्या काही मदती जर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला मागितला तर आपल्याला मदत मिळू शकते. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट 2010 पासून चालू झाला आणि 2018 ला संपला. पण हा एक मार्केटिंग डिपार्टमेंट तर्फे राबवलेला प्रकल्प होता. जवळजवळ 700 कोटीची इन्व्हेस्टमेंट या प्रकल्पाद्वारे करण्यात आली आणि याच्यामधून मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे शेतकऱ्यांना लागणारे मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यात आले. या ठिकाणी विनायकजींनी खूप काही मुद्दे मांडलेले आहेत. मी ते मुद्द्यांबरोबर मी काही ह्या योजना सांगू इच्छितो की ह्या मार्केटिंगच्या योजनेमुळं आपल्याकडे काही आमूलाग्र बदल झाले. आपल्याला फक्त सरकारी योजनांचं या ठिकाणी माहिती घेण्याबरोबर शेतकरी वर्ग सुद्धा ह्या कशा योजना असतात त्याच्याबद्दल अवेअर झाला पाहिजे. त्यांनीही हे योजना समजून घेतल्या पाहिजे ना आपल्याला त्या योजना करण्यासाठीची मानसिकता तयार केली पाहिजे. आज जवळजवळ 8 वर्ष 10 वर्ष MSCP 2 वर्ष डिझायनिंग मध्ये गेले आणि नंतर ते 8 वर्ष इम्प्लिमेंटेशन मध्ये चालले. तर ह्या योजना घेण्यासाठीची
जी तयारी लागते, जी मानसिकता लागते, ती आपल्यामध्ये नव्हती. हे पण आपल्याला मान्य करावं लागतं. MSCP प्रकल्प तयार होत असताना तो मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असल्यामुळं त्यामध्ये बाजार समित्यांचा विकास हा एक महत्वाचा मुद्दा होता. बाजार MSCP मध्ये जवळजवळ 80 मार्केट्स डेव्हलप करण्यात आले. त्याबरोबर 400 आठवडी बाजारांचा विकास करण्यात आला. आणि हा विकासाचा मुख्य मुद्दा असा होता की मला माझा जे शेतीमाल आहे तो कॉम्पिटिटिव्ह रेटमध्ये विकण्यासाठी माझ्या शेतकरी बाजार समितीत ज्या वेळेस जाईल तो कॉम्प्युटराइज ऑक्शन सिस्टीमने विकेल, तो इनामने विकेल. त्याचबरोबर माझ्याकडं जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यात आलं. त्या ठिकाणी शेतकरी उत्पादक गटांना समूहांना जोडण्यात आलं. परंतु अशी स्ट्रक्चर तयार अजूनही आपल्याकडे होऊ शकले नाही की आठवडी बाजारामध्ये माझे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आमचा माल तिथं ठेवू शकतील. त्या ठिकाणी आपलं शेतमालाचं इनामवर पब्लिकेशन. आज आपल्याकडे हे प्रोजेक्ट तयार आहेत. याच्या इनामचं स्ट्रक्चर या MSCP ची देण आहे. मी असं थेट म्हणेल की इनाम मध्ये जे काम केलं जातंय त्याच्यामध्ये MSCP चा कॉम्प्युटर ऑप्शन सिस्टमचा फार मोठा रोल होतो आणि आपण ते घेण्यामध्ये कमकुवत ठरलो. त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेबद्दल आपण त्या फार लंगड्या असतात किंवा असं म्हणण्यापेक्षा त्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण आज तयार नाही. आपण का म्हणून ग्रेडिंग मध्ये उतरत नाही, ग्रेड केलेला माल आज आणू शकत नाही. तो जर आपल्या आठवडी बाजारात येऊ शकला, तो जर आपल्या APMC मध्ये आला, तो इनाम मध्ये जोडण्यात आला तर मोठ्या प्रमाणात मार्केटिंग इन्फ्रा चेंजेस आपल्याला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मालाचा भाव मिळण्याचं जे रिअलायझेशन म्हणतो ते होण्याचा या ठिकाणी काम होऊ शकेल. तर मला वाटतं की हे ज्या जुने प्रोजेक्ट होते त्यातून खूप मोठी मार्केटिंग चेंजेस आपण केले. MSCP मध्ये जो इनामचा जो उदय त्या आपल्या कॉम्प्युटर ऑप्शन सिस्टीमच्या माध्यमातून आपण करू करण्याचा जो प्रयत्न केला होता मला वाटतं खूप मोठा प्रयत्न होता. आठवडी बाजारांच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा बदल अपेक्षित होता की हे इंटरनॅशनल नॅशनल मार्केटशी जोडले जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये गटशेती किंवा वेगवेगळ्या जवळजवळ 13,000 शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली. आणि यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी सप्लिमेंट किंवा मार्केटिंग SRP जो होता तो अपडेट करण्यात आला. मार्केटचा अभ्यास करण्यात आला. काय काय मार्केट आपल्या शेतकरी जिल्हा वाईज उपलब्ध होऊ शकतात. त्यातून शेतकऱ्यांना गट शेतीच्या माध्यमातून जवळजवळ 2 वर्ष प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी गट कसे पद्धतीने स्ट्रेंथन करता येतील त्याच्यावर काम करण्यात आलं. त्याचं ग्रेडेशन करण्यात आलं आणि अशा चांगल्या गटांची, आत्माच्या गटांची, जुन्या गटांची सर्वांची मिळून शेतकरी उत्पादक संघ स्थापन करण्यात आले. आत्मा बरोबर ते रजिस्टर करण्यात आले. नंतर त्या गटांचं फेडरेशन करून त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी मार्केटेबल सरप्लस किती आहे, कोणता माल येतोय त्याचा अभ्यास करून आपल्याकडं शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करतात. आणि हे स्ट्रेंथ करण्यासाठी खूप वेळ गेला. खूप चांगल्या पद्धतीने काम झालं. परंतु विस्ताराचं हे काम आहे. यामध्ये वेळ जातो. हा वेळ आणि जे आपल्या अपेक्षा असतात आपल्याला वाटतं की आज प्रोजेक्ट चालू झाला आणि लगेच त्याचे फळ दुसऱ्या दिवशी मिळायला असं होत नाही. कारण हा सामाजिक बदल आहे. सामाजिक बदल हा लवकर होत नाही आणि त्यामुळं याच्यामधल्या ज्या डेव्हलपमेंट आपल्याला दिसायला वेळ लागेल. आज ह्या प्रकल्पांच्या माध्यमातून एक सामाजिक बदल आपल्याकडे शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाला, त्याचं वातावरण तयार झालं आणि याचं सर्वच श्रेय मला वाटतं की जागतिक बँक अर्थसहाय्यित MSCP प्रकल्प असेल, त्याचबरोबर EDB एशियन डेव्हलपमेंट बँके थ्रू आपल्याकडे राबवण्यात आलेला प्रकल्प असेल. EDBच्या माध्यमातून आपल्याकडे प्रकल्प राबवण्यात आला त्या प्रकल्पाला जातं किंवा एक कृषी समृद्धी प्रकल्प. एक मानसिक बदल आपण त्यामध्ये एक एंड टू एंड अप्रोच ह्या प्रकल्पांमधून दिला होता आणि त्याच पुढचं उदाहरण म्हणजे आज आपल्याकडे एक नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ज्याला आपण पोखरा क्लायमेट रेजिलियंट ऍग्रिकल्चर म्हणून ओळखतो, अशा पद्धतीचा एक जवळजवळ 5,000 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला. आणि ह्या काय आहे प्रकल्पामध्ये जे 15 जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहे किंवा खानदेशातले काही भाग येतो त्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जी क्लायमेट रेजिलियंट सिस्टीम आहे ज्या ठिकाणी कॉटन सोयाबीन डॉमिनेटिंग फार्मिंग सिस्टीम मध्ये हे जिल्हे आहेत त्या ठिकाणी उद्योजकता निर्माण करणं, एंटरप्राइज डेव्हलपमेंट करणं आणि त्याचबरोबर त्या जमीन विकासापासून तर मार्केटिंग पर्यंत पूर्ण लिंकेज ठेवण्यासाठी हा 5,000 कोटी. डिटेलिंग आपल्याकडं पाहिजे असेल तर मी त्याचं डिटेल प्रेझेंटेशन आपल्याशी शेअर करू शकेल. आपण वाचावं कारण मला आज या ठिकाणी आपल्याला सरकारी योजनेची संपूर्ण माहिती अजून बरेच माझे आपलं किती वेळ आहे अजून
सर वेळ आहे आपल्याकडे. आहे ना? ठीक हो, आहे. आपण बोलू शकता तुम्ही. कारण मला एका प्रोजेक्ट मध्ये गेलो तर जवळजवळ 1 दिवस जाईल आपला, 1 तास 2 तास जाईल. पण मी आता तुम्हाला मी अग्रोजयला विनंती करेल की आपण एका प्रोजेक्टवर काम करू. आपल्याकडे वेळ आता वेळ आहे, आपण दर आठवड्याला एक प्रोजेक्ट घेऊ. तसं काही हे नाही, अशी खूप एक योजना घेता येईल आपल्याला. तर या ठिकाणी ह्या जुने प्रोजेक्ट किंवा आता सध्या जे प्रोजेक्ट चालू आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेले, डिझाईन खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. फक्त आपल्याकडून आपण पार्टिसिपेशनला कमी हे मान्य करावं लागेल. आता आपल्याकडे एक स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट येऊ घातलाय. 2200 कोटीचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये शेतकरी आणि प्रायव्हेट शेतकरी उत्पादक गट कंपन्या आणि प्रायव्हेट कंपन्या यांनी एकत्र येऊन त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करायचा आणि तो बिझनेस प्लॅन हा गव्हर्नमेंटच्या लेवलवर ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर अपॉइंट केल्या जातील त्या तुमचा बिझनेस प्लॅन सुद्धा तयार करून देणार आहे आणि पुढे हा बिझनेस प्लॅन एंड पर्यंत न्यायचा आहे, आपल्याला सक्सेसफुल करायचा असा हा 7 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. खूप डिटेलिंग आपण त्याचंही जर गरज असेल तेही घेऊयात आणि यामध्ये बऱ्याच काही योजनाचं कन्व्हर्जन्स केलं जाणार. मला वाटतं एक पोखरामध्ये मी सांगितलंय तसं एक स्मार्ट बद्दल सांगतो आणि पुढं प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट स्मार्ट बद्दल आपण डिटेलमध्ये एक 10 मिनिटं चर्चा करूयात. पुढचा एक विषय घेतो कारण स्मार्ट आपण नंतर घेऊ. मॅक्झिमायझिंग फायनान्स फॉर डेव्हलपमेंट बाय अट्रॅक्टिंग प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी आपल्याकडं एक VSTF म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन. जवळजवळ 1000 गावांमध्ये एक ॲग्रिकल्चरचा किंवा अलाइड सेक्टरचे ग्रॅज्युएट्स जाऊन त्या ठिकाणी सर्व योजनांचं ग्रामीण भागामध्ये असलेल्या योजनांचं कन्व्हर्जन्स करण्याची जबाबदारी त्या VSTF फेलोवर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कन्व्हर्जन्स करण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला या यंत्रणेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेता येईल आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सगळ्या योजना राबवतात. आपल्याकडं ग्रामविकास विभाग असतो, कृषी विभाग असतो, पाटबंधारे विभाग असतो, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे. या सर्वांचं कन्व्हर्जन आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपण राबवत येतो. कोणतंही उद्या झाडे लावायची स्कीम आली आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे राबव. उद्या काही एज्युकेशन संदर्भात काही इंटरव्हेन्शन आलं आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी, विमाचं काम आलं, विमा काढायचा आहे शेतकऱ्यांचा, आमच्या शेतकरी उत्पादक कंपन्या का काढू शकणार? तर आज असं चित्र दिसतं का ते कृषी सहाय्यक मागं लागतो शेतकऱ्यांचा, तुमचा विमाचा फॉर्म भरा. लिटरली तो बँकेत जाऊन बसलेला असतो, कोणी आलं का तुमचा विमा काढून. ही येण्याची गरजच काय आहे? जर माझी शेतकरी उत्पादक कंपनी त्या ठिकाणी काम करते, माझा VSTFचा फेलो तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे. मी या ठिकाणी थोडस कॉन्ट्रॅडिक्टरी होईल आधीच्या लेक्चरच्या, पण आपण तयारीतले असू, आपली शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येणार असेल तर निश्चितपणे सर्व योजना आपल्या दृष्टीने मागे पडतात. शेतकरी ह्या योजना ह्या आपल्यासाठी आहेत, त्या आपल्या मागे येतील, फक्त आपण पळणारे पाहिजे. तर मला वाटतं की खूप योजना आहे. VSTFच्या योजनेवर आपल्याला एक दिवस 1-2 तास चर्चा करता येईल. या ठिकाणी मी एक RKVY आणि रफ्तार या योजनेविषयी सांगेल. राष्ट्रीय कृषी विकास योजना फार मोठं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे चालू आहे. खूप प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालले. जवळजवळ मला वाटतं भारतात 3,000 पेक्षा जास्त प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून झाले. तुम्ही नाव घ्या त्या एरियामध्ये हे प्रकल्प तयार झाले. म्हणजे एखाद्या ठिकाणी सीड मध्ये असेल टिश्यू कल्चर लॅब तयार झाल्या, सीड प्रोसेसिंग मध्ये असेल तर RKVYच्या अंतर्गत किंवा भरड धान्याच्या आपल्याकडे सीड प्रोसेसिंगचे प्लांट उभे करून वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्टार्ट पासून म्हणजे बीज भांडवलापासून तर विक्रीपर्यंतची अनेक कामं या शेतकरी RKVYच्या माध्यमातून झाली. वेअर हाऊसिंग मध्ये काम RKVYच्या माध्यमातून झाले. खूप मोठे वेअर हाऊसिंगचे स्ट्रक्चर्स, काही मशिनरी RKVYच्या माध्यमातून आपण वापरू शकलेलो नाही, ही पण त्यामधची शोकांतिका आहे असं मी म्हणतो. काय आहे RKVY रफ्तार प्रोजेक्ट? आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या गट असा कोणताही प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट घेण्यात इच्छुक असतील, मोठा प्रोजेक्ट 10 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट, 5 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट घेण्यात इच्छुक असेल तर तुमचा प्रकल्प अहवाल बनवण्यापासून तर त्याला मार्केट लिंक करणं, बँकेला लिंकेज करण्याचं काम हे RKVYच्या प्रोजेक्टमध्ये.
साधं उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्याकडं कांद्याचं फार मोठं क्षेत्र आहे. भारतात सगळ्यात जास्त कांदा महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त एरिया नाशिकमध्ये होतो. आज बरेचसे लोक याच्यामध्ये नाशिकमध्ये जॉईन झालेले आहेत. मागच्या वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशन मार्फत, ज्याला आपण IFPC म्हणतो, एक कंपनी आहे. सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बरेचसे 300 पेक्षा जास्त मेंबर त्यामध्ये आहेत. त्यांनी या ठिकाणी लीड केलं आणि जवळजवळ मला वाटतं 25 पेक्षा जास्त प्रकल्प RKVYच्या अंतर्गत आहेत. मी या ठिकाणी फक्त एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण आपापल्या पिकाच्या माध्यमातून ह्या RKVY मध्ये कसे प्रकल्प टाकायचे हे लक्षात आपण ते आपल्या ठिकाणी घेऊन त्याचं विश्लेषण करावं. महाराष्ट्रात जवळजवळ आपण 200 लाख मेट्रिक टन कांदा तयार करतोय. जवळजवळ 20 ते 30 लाख मेट्रिक टन कांदा एक्सपोर्ट आपला होतोय. बाकीचा कांदा आपल्याला वर्षभर खावा लागतो, की 2-3-4 महिन्यातच पुढे मोठ्या प्रमाणात येत असतो आणि याला स्टोरेजची फार मोठी आवश्यकता आहे. आणि ह्या स्टोरेज स्ट्रक्चर मध्ये RKVY मध्ये MAHAFPC जे काम केलं ते अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि स्पृहणीय काम आहे. आज जवळजवळ 25 अशी युनिट्स त्या ठिकाणी उभे राहतात. RKVY रफ्ताईने काय दिलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असं 1000 टनाचं एक स्ट्रक्चर उभं करण्याचा त्यांनी प्लॅन दिला. 1000 टनाच्या स्ट्रक्चर उभारणीसाठी 2 ते 3 एकर शेतकरी उत्पादक कंपनीने जर लीज जर जागा केली असेल तर त्या जागेवर एक फार्मर्स कॉमन सेंटर बनवण्यात आलं आणि स्टोरेज स्ट्रक्चर बनवण्यात आलं. काय त्याच्यात केलंय की एक जवळजवळ 6-7 लाखामध्ये त्याला फेन्सिंग करण्यात आलं. एक 8 लाखाचा त्यामध्ये वजन काटा देण्यात आला आणि पूर्ण बाकीचं एक स्ट्रक्चर असं बनवण्यात आलं की मोठी कांद्याची चाळ द्यायला म्हणते आणि त्या कांद्याच्या चाळीचा उपयोग तुम्ही कांद्याबरोबर नंतर येणाऱ्या पिकांसाठी करू शकता. अशा पद्धतीचं एक मार्केट स्टोरेज स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होते आणि असे प्रोजेक्टसाठी जवळजवळ 80-75% सबसिडाइज रेटमध्ये झालं. यामध्ये 50% सबसिडी ही RKVY थ्रू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळाली. 25% नाफेडनी त्याच्यामध्ये पार्टनरिंग केलंय आणि 25% शेतकरी उत्पादक कंपन्यांचा. किती सुंदर पद्धतीने हा प्रकल्प तयार होतो. माझी असली आपल्याला विनंती राहील की अशा प्रकल्पामध्ये कांद्यामध्ये तुम्ही पुढे या. यामध्ये वेगवेगळ्या योजनेतून आपल्याला कांद्यामध्ये काम करता येईल. त्याचबरोबर कोणत्याही पिकासाठी असे काही प्रकल्प आपल्याला करायचे असेल तर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अशा योजना आपल्याला करता येतील. तुम्ही योजना तुम्हाला काय पाहिजे हे पुढे घेऊन आले तर RKVY मध्ये जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती दुसरी कुठंच. ज्या एक्झिस्टिंग योजना आहेत त्याचाच लाभ घेऊन आपण त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणून आपण योजना करू शकतो. PPPID प्रोजेक्ट खूप प्रोजेक्ट आपल्याकडे झाले. जवळजवळ 150 पेक्षा जास्त प्रकल्प PPPID मध्ये सबमिट झाले. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला कोणता प्रोजेक्ट करावा असं वाटतो असे प्रोजेक्ट घेऊन तुम्ही या. आणि मला वाटतं की अशा प्रकल्पाचं डिझायनिंग किंवा साधी संरचना जर आपल्याला काही मदत, आम्ही काही खूप मोठे नाही की तुम्हाला सगळा प्रोजेक्ट तयार करून देऊ शकेल, पण काही कन्सेप्च्युअल डिझाईन आपल्याला काही मदत लागली तर आपल्या ह्या फेडरेशनच्या माध्यमातून खूप मोठी लोक आपल्याबरोबर काम करतात. गोयल साहेबांसारखी हस्ती ज्यांनी जवळजवळ 25 वर्ष कृषी सहकार पणन यामध्ये व्यतीत केलेले अशी आपले मेंटर म्हणून काम करतात आणि कृषी विभागातून निवृत्त झालेल्या खूप जवळजवळ 1000 पेक्षा जास्त लोकांची आपल्याकडे फौज तयार आहे. तर मला वाटतं आपण याचा जर फायदा घेतला तर निश्चितपणे आपल्याला फायदा आपल्याला त्याचा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना फायदा होणार. RKVYचं लक्षात आलंय आपल्या काय डिटेलिंग देऊ जरा. राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणताही प्रकल्प घेऊन या, आपल्याला कशा पद्धतीचे प्रकल्प रफ्तारमध्ये करता येतात. ऑनगोईंग स्कीम असते, थांबत नाही, आपले प्रोजेक्ट टाकत जायचे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर CM फूड प्रोसेसिंगचं आपलं एक डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. आपले प्रकल्प फूड प्रोसेसिंग रिलेटेड असतील तर तशाच पद्धतीने आपल्याला हे छोटे प्रकल्प आहे 50 लाखापर्यंत सबसिडाइज प्रोजेक्ट आपल्याला करता येईल. APEDAच्या खूप साऱ्या योजना आहेत. ऍग्रिकल्चर प्रोसेस प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या, त्यामध्ये पॅक हाऊसच्या सबसिडीज असतील, प्रोसेसिंग युनिटच्या सबसिडीज असतील, याही आपल्याला NHM किंवा NHBच्या माध्यमातून घेता येतात. NHBच्या स्कीम्स या सर्व स्कीम आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांना घेता येतात. वैयक्तिक लाभाच्या असल्या तरी त्या स्कीम शेतकरी उत्पादक कंपन्यांना तशाच्या तशा लागू होतील. तर काही आता अर्बन लिंकेजेस साठी जे अर्बन क्लस्टर्स अर्बन एरियामध्ये F&V फ्रुट्स अँड व्हेजिटेबल सप्लाय करण्याचं काम
नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपनी केलं आणि गटांनी केलं. मला वाटतं 60 ते 70 पेक्षा, तसे कागदोपत्री 500 पेक्षा जास्त गट नाशिकमध्ये थ्रू F&B सप्लाय करत असतील, कारण एवढ्या सोसायट्यांना आपण APMC बंद असताना मुंबई आणि पुण्याला सप्लाय केलाय. मला असं कळलं की सह्याद्रीने जवळजवळ 1 लाख बास्केट पेक्षा जास्त बास्केटचा सप्लाय केला. म्हणजे तशाच पद्धतीने त्याचबरोबर आपल्याकडं काम करणारे छोटे छोटे गट आहेत. त्या शेतकरी उत्पादक गटांनी सुद्धा दररोज 300-500 बास्केटचा पुरवठा आपल्या मुंबई आणि नाशिकला केलाय. तर त्या शेतकरी गटांना, कंपन्यांना आपला काही बिझनेस प्लॅन करायचा असेल आणि त्याच्यातून काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही मदत होणार असेल, म्हणजे तुमच्या रिजनल लेवलवर, तुमच्या ज्या फार्मर लेवलवर, शेतकरी लेवलवर काही पॅक हाऊस लागत असेल, काही ट्रान्सपोर्टचे व्हेकल लागत असेल, छोट्या प्रमाणाची कोल्डची चेन लागत असेल, जी 12-13 डिग्री पर्यंत आपलं टेम्परेचर जर मेंटेन ठेवलं तर आपली त्याची प्रोडक्टची ड्युरेशन आपण 2 दिवसांनी 3 दिवसांनी वाढू शकतो, फ्रेशनेस चांगला टिकू शकतो. अशा पद्धतीचं काही आपल्याला सोलरचे काही प्रोसेसिंग युनिट आपल्याला पाहिजे असतील, तर हे सर्व प्रकल्प आपल्याला लिंकिंग फार्मर्स टू अर्बन कंझ्युमर या योजनेअंतर्गत घेता येतील. आपण आपला प्रकल्प आपण सबमिट करा. कोणत्या योजनेतून होईल, काय होईल, तो एक पुढचा भाग आहे. पण सरकारकडे असे किंवा कृषी विभागाकडे आपण तसा पाठपुरावा करत राहिलो तर निश्चितपणे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या सरकारी योजनेमध्ये भाग घेता येईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपले प्रकल्पच येत नाही, आपण काय करायचं हे आपलं फिक्स नसतं. मला वाटतं की आपण जर ते फिक्स केलं की मला अशा पद्धतीचा एक लाभ घ्यायचा आहे, तो छोटा असेल किंवा मोठा असेल, शेतकरी उत्पादक कंपनीने असे प्रकल्प आपल्याकडे घेऊन आले तर निश्चितपणे त्याच्यावर विचार करण्यासाठी कृषी विभाग किंवा त्या यंत्रणा असतात, पणन विभागाकडे पण त्यांच्या योजना असतात, बऱ्याचशा योजनांना लाभार्थी मिळतात. ट्रायबल एरियामध्ये तर हा प्रश्न फार भेडसावतोय. मला असं वाटतं की भूषणजींना माझी रिक्वेस्ट राहील की आपल्याकडं जो टीपी ट्रायबलचा जो झोन आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. दिंडोरी आहे, कळवण आहे, त्याचबरोबर साक्रीचा बेल्ट आहे, साक्रीला लागून असणारा सटाण्याचा बेल्ट आहे. त्या बेल्टमध्ये सुद्धा खूप काही ट्रायबलचे प्रोजेक्ट्स आपले टाइम आणि आपले प्रोजेक्ट प्रपोजल्स नाही म्हणून मागे जातात, खूप पैसे जातात आणि ते कृषी आधारित आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना लिंक होणार आहे. तर वैयक्तिकरित्या तुम्ही संपर्क साधा, काही मदत त्याला लागली तर आपण त्या ठिकाणी ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं ऑफिस नाशिकमध्येच आहेत. माझी सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना विनंती राहील की आपण आपल्या एका फेडरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूषणजी तिथं पाठपुरावा करतील, मी त्यांना तिथं लिंक डेव्हलप करून देतो की त्या ठिकाणचे जे ट्रायबल डेव्हलपमेंटचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात, त्यांच्या माध्यमातून आपण ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतो. तर आपल्याकडे बरेचसे रिफॉर्म झालेले आहेत. मी शेवट एक मुद्दा घेतोय की आपल्याकडे इन्स्टिट्यूशनल सपोर्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांना कसा मिळतो. आपल्याकडे मार्केट रिफॉर्म्स झाले, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट होतोय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे बरेचसे प्रकरण आपल्याकडं होतच नाही. म्हणजे तसं आपल्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बोललं जातं ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फक्त कागदावर तर होतच नाही, परंतु फक्त तोंडी असतं किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात. भूषणजींनी त्याचा चांगला गाडा अभ्यास आहे, ते काम करतात ते त्याच्यामध्ये. माझी अशी विनंती राहील की यामध्ये गव्हर्नमेंटच्या लेवलवर खूप काही संशोधन आणि त्यामधचा सपोर्ट देण्याची तयारी आहे, परंतु ग्राहक म्हणण्यापेक्षा या ठिकाणी बायर्स आणि सप्लाय करणारा शेतकरी यांचं कधी लिंकिंग मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामधल्या आपल्या हवामानाच्या अडचणी आहेत आणि क्वालिटीच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे क्वालिटी आणि आपल्याकडचं डाटाबेस मॅनेजमेंट नसल्यामुळं प्रोडक्शन किती होईल आणि किती प्रोक्युरमेंट करायचे याचा कुठंच मला वाटतं आधीच्या वक्त्यांनी त्याच्यावर प्रभाव टाकला होता की कशा पद्धतीने आपण डाटाबेस मॅनेजमेंट केलं तर मोठं काम होऊ शकेल. तर ते फार मोठा विषय आहे आणि शेतकरी उत्पादक गट कंपन्या जोपर्यंत डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये येत नाही, त्यांचं प्रोडक्शन किती आहे याचा जर अंदाज आपल्याला किती विकायचं हेच आपल्याकडे तयार होत नाही आणि त्यासाठी काही सपोर्ट लागत असेल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू होऊ शकतो किंवा त्याचबरोबर आपल्याकडे IT सपोर्टची सिस्टीम सुद्धा तयार करण्याचं चाललंय, मोठ्या प्रमाणात काम त्यावर होतंय. तर आता ज्या पातळीवर आपल्याकडे कृषी सहाय्यक वगैरे काम करतात त्या पातळीवर जरी आपण आपल्या गटांच्या माध्यमातून जरी आपला डाटाबेस मॅनेजमेंटचं काम सुरू केलं तर येत्या 2-3 वर्षामध्ये आपण एक आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा रिअल टाइम डेटा, क्रॉपचा डेटा, त्याच्या ऍक्टिव्हिटीचा डेटा आणि त्याचबरोबर नुकसानीचा अंदाज आणि येणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज
हे जर आपण रिअलिस्टिकपणे लावू शकलो तर ह्या मार्केटमध्ये क्रांती उभी राहू शकेल आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळू शकेल. त्याचा आज जर आपण पाहिलं तर मार्केट इंटिग्रेशन अजूनही तितकंसं नाही. म्हणजे त्यामुळेच आपल्याकडे भावामध्ये खूप मोठी तफावत दिसते. ट्रान्सपोर्ट किंवा ज्याला प्लेस व्हॅल्यू ती म्हणतोय म्हणजे मुंबईमध्ये तो माल असणं आणि नाशिकमध्ये असणं ही प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स जो लॉजिस्टिकनी कमी व्हायला पाहिजे. लॉजिस्टिक जरी खूप वाढला असला तरी अजूनही तो कमी होताना दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे आणि ती होण्यासाठीच आपल्याकडं लॉजिस्टिक मॅनेजमेंट त्याचबरोबर नॉलेज मॅनेजमेंट आपल्याकडे नाही. आणि ते नॉलेज मॅनेजमेंट कसं उभं राहू शकेल तर त्यासाठी आयटीचा वापर, त्याबरोबर आपल्याकडे वेगवेगळे ऍप्स आहेत त्याचा वापर आणि क्रॉप वाईज आपलं डेटाबेस मॅनेजमेंट स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आज आपण द्राक्षाच्या बाबतीत ते काही प्रमाणात शक्य केलंय. मला वाटतं 2004 मध्ये मी कृषी विभागात काम करत असताना त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हॉर्टिकल्चर सिस्टीमच्या माध्यमातून केंद्र सरकारचा हॉर्टिकल्चर विभाग, राज्य शासनाचा ज्या ठिकाणी फायटोसॅनिटरीचं काम चालतं त्या विभागातून काही डाटाबेस मॅनेजमेंटचे टूल्स तयार करण्यात आले हॉर्टिकल्चरमध्ये. तरीही आपण 30,000 शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचलो. आजही जवळजवळ म्हणजे 20-25% शेतकरी द्राक्ष बागायतदारच करू. द्राक्षासारख्या पिकाची ही अवस्था असेल तर बाकी पिकांमध्ये आपण मार्केटिंगचे चेंजेस कसे घडून आणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी उत्पादक गटांची आणि कंपन्यांची जबाबदारी फार मोठी. मी या ठिकाणी सरकारी योजना सांगत असताना आज मी याच ठिकाणी आपल्या मर्मावरच का बोलतोय, तुम्ही मला काय निगेटिव्ह घेऊन चालला, परंतु फार महत्वाचं आहे आपण त्या दृष्टीने तयार होत नाही. सरकारी योजना येऊन आज 15 वर्ष झाले की डाटाबेस मॅनेजमेंट आपल्याकडे आहे, सिस्टीम तयार आहे, ए फॉर्म, बी फॉर्म, सी फॉर्म अजूनही किती लोक भरतात, रेसिड्यू मॅनेजमेंट सिस्टमचं किती लोक फॉर्म भरून पालन करतात. आपणही या दृष्टीने पाहावं. एवढी मोठी यंत्रणा कृषी विभागाची काम करते, SPS सिस्टम त्या ठिकाणी काम करते. मला वाटतं 50 रुपये फी आहे. आपल्या बागा आणि आपले हॉर्टिकल्चर प्लॉट्स रजिस्ट्रेशन करणारे किती शेतकरी पुढे येतात. मला वाटतं ही जरी आपण या ठिकाणी आज योजनेचा फायदा घेत असताना आपण जर हे काम सुरू केलं तर मोठं काम उभं राहणार. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होऊ शकते. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशनसाठी वेगवेगळ्या योजना काम करतात. याचं कन्व्हर्जन्स ज्याला आपण म्हणतो हे जर केलं तर आपल्याला फार मोठं काम आपलं उभं राहणार आहे. स्टेट ऑफ महाराष्ट्र ऍग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला स्मार्ट प्रकल्प म्हणतो, जागतिक बँकेचा 2200 कोटीचा प्रकल्प येऊ घातलाय. त्यामध्ये प्रोजेक्टच्या दृष्टीने काही प्रकल्पाच्या इम्प्लिमेंटेशन जे करणारे कृषी विभाग असेल, पणन विभाग असेल, त्यांच्या रिफॉर्म्स बद्दल आणि ऍग्री बिझनेसचे त्यांच्या काही स्ट्रक्चरल चेंजेसच्या बद्दल किंवा काही सुधारणा असतील त्यामध्ये काम केलं जाणार आहे. त्यांचं स्टाफचं ट्रेनिंग असणार आहे, काही अपडेशन त्यामध्ये केलं जाणार आहे. त्याचबरोबर मार्केट ऍक्सेसच्या दृष्टीने एक 3 घटक काम करणार आहे. जसे आपल्याकडे PPP-IIT प्रोजेक्ट होता त्याच धर्तीवर गटशेतीचा प्रकल्प पुढे आलेला आहे आणि त्याचं पुढचं व्हर्जन ज्याला म्हणूया की आपल्याकडे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचं डिटेलिंग येत्या काही दिवसात होईलच, कारण मान्य आहेत त्याचे प्रमुख आहेत. तर त्यांच्या माध्यमातून ह्या स्मार्ट प्रकल्पामध्ये मोठं काम या ठिकाणी उभं राहत आहे. या स्मार्ट प्रकल्पामध्ये प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप तयार केल्या जाणार आहे. म्हणजे शेतकरी गट आणि कंपन्या, सहकारी संस्था एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विकत घेणारे, माल विकत घेणारे कंपन्या, या दोघांनी मिळून एकत्र येऊन त्यांना जो प्रकल्प पाहिजे त्या प्रकल्पाचं डिझाईन करायचं. त्याला गव्हर्नमेंट पूर्णपणे मदत करेल. त्यासाठी काही सेवा पुरवठा संस्था त्यांचे प्रकल्प अहवाल बनवतील, त्या ठिकाणचा मार्केट रिबल सरप्लस काढतील, त्याचे प्रकल्प मंजूर होतील, त्यांना बँकेचे लिंकेज करून दिले जातील आणि ते इम्प्लिमेंटेशन कसं होईल ते पाहिजे. अशा पद्धतीचा प्रकल्प येत्या काही दिवसात आपल्याकडे सुरू होत आहे. आणि हे प्रकल्पासाठी लागणारी सर्व मदत जवळजवळ 60% त्यामध्ये असणारा फायनान्शियल कॉम्पोनंट, जो सबसिडीचा कॉम्पोनंट असणार आहे आणि उर्वरित बँक किंवा स्वयंसेवेद्वारे आपण तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीचे प्रकल्प त्यामध्ये उभे राहतात आहे. तशाच पद्धतीचं काही ठिकाणी जर मार्केट प्लेअर नाहीये बरोबर आला तर काही मार्केट ऍक्सेस, जर काही शेतकऱ्यांना त्यामध्ये मार्केट ऍक्सेस करायचं असेल, नवीन मार्केट शोधायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा मदत केली जाऊ शकते. मग त्याच दृष्टीने लागणारं काही शेतीशाळा असतील, त्यामध्ये सहली असतील, काही ट्रेनिंग असतील, काही पार्टनरशिप असतील, असे बरंच पुढे. नितीनजी जरा कॉम्प्युटर आपल्याला ऑफ करता येईल आपलं व्हॉल्यूम. तर हे प्रोजेक्ट आपल्याकडे उभे राहणार आहे. त्याचबरोबर ज्यामध्ये सगळेच आपले जी क्रॉप्स आहेत ती बरेचशी क्रॉप्स हे इंटरनॅशनल मार्केटशी लिंक आहे.
आणि त्या मार्केट लिंक असल्यामुळे आता सरांनी सांगितलं की रेटमध्ये आपण इथं खेळून उपयोग नाही, इंटरनॅशनल मार्केट बरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागते आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे स्टोरेज स्ट्रक्चर्स महत्वाचे आहेत आणि हे स्टोरेज स्ट्रक्चर आपल्याला उभे करण्यासाठीचे काही प्लॅन्स या ठिकाणी वेअर हाऊसिंगचे प्लॅन, छोटे वेअर हाऊसिंगचे प्लॅन, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे जुने वेअर हाऊस आहेत त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून या छोट्या स्टोर हाऊसना जसं आपल्याला फायनान्स इन्स्टिट्यूट बरोबर जोडणं आणि त्या माध्यमातून काही निगोशिएबल वेअर हाऊसिंग जनरेट करून पैसा, जास्तीत जास्त पैसा मार्केटमध्ये आणणं शक्य होणार आहे. या प्रकल्पातून जे रिस्क बेरिंगचे टूल आहेत आपले वेअर हाऊसेस, त्याचा निश्चितपणे विकास केला जाऊ शकेल आणि त्याचे नवीन नवीन प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर इनाम असेल किंवा काही रिस्क मिटिगेशन संदर्भातले काही प्रयोग असतील, आपल्याकडे आता बरेचसे प्रयोग चालतात. ते काही शेतकरी उत्पादक कंपन्या इनामो ट्रेड करतात, ते काही कंपन्या स्टोरेज करून त्याचं फ्युचर मार्केट बरोबर त्याचं काम केलं जातं. फ्युचर स्टॉक एक्सचेंज बरोबर त्यांचं ताळमेळ घालून काही कामं केली जातात. तर मला वाटतं की 2016-17 मध्ये आपल्या अंजली शेतकरी उत्पादक कंपनीने फ्युचर मार्केटचा चांगला ट्रेड केला होता, मक्यामध्ये ट्रेड केला होता आणि त्यांनी सक्सेसफुल केला. त्यानंतर असे मोठे प्रयोग काही झाले नाही आणि हे का होत नाही तर आपण एकत्रितपणे माल आणत नाही, क्वालिटी ग्रेड करत नाही आणि याच्यासाठीचं काही प्रशिक्षण लागत असेल तर त्या रिस्क मिटिगेशन मधून दिलं जाऊ शकेल. त्यातलं सर्वात महत्वाचा पार्ट आहे की मार्केट इंटेलिजन्स. सरांनी आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला होता की आपल्याला किमती किती असाव्यात ते कळत नाही आणि याच्यावर बरेचसे फॅक्टर काम करतात. त्यातला सर्वात महत्वाचा आहे की आपला डेटाबेस मॅनेजमेंट. दुसरा आहे की फ्लक्च्युएटिंग मार्केट, हवामान, वेदर आणि मानसिकता, व्यापारी मानसिकता असेल किंवा ग्राहक मानसिकता, या सर्वांचे इंटिग्रेशन करून 40 पेक्षा जास्त इंडिकेटर अनालाइज करून येत्या कालावधीत म्हणजे पुढच्या सीझन मध्ये आमचा शेतकऱ्यांनी काय पेरावं या संदर्भात आणि ते स्टोरेज करावं की नाही, विकावं कधी, काय पेरावं आणि ते केव्हा विकावं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठीची सुद्धा यंत्रणा या स्मार्ट मधून केली जाऊ शकेल. तर येत्या काही दिवसातच त्याचं माननीय आयुक्त कृषी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प येतोय. यामध्ये कृषी विभाग आहे, मार्केटिंग विभाग आहे, सहकार विभाग आहे, ग्रामीण विकास विभाग आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट विकास विभाग पण आहे. MSRLM आहे, माविम आहे, VSTF आहे. सर्व काम करणाऱ्या कृषी क्षेत्रातल्या यंत्रणा यामध्ये काम करणार आहे. कापसासाठीचा तर विशेष 100 कोटीचा प्रकल्प यामध्ये सम्मिलित करण्यात आलेला आहे. जी योजना खूप आहेत, यंत्रणाही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये काम करणार आहे. आपण कसा फायदा करून घेतो हे पाहणं या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. तर या ठिकाणी मी बऱ्याच योजनेबद्दल बोललोय. मला असं या ठिकाणी सांगायला आवडेल की सरकारी योजना ह्या सरकारच्या नसतात, त्या लोकांच्याच असतात आणि या योजनांचा आपल्याला कसा लाभ घ्यायचा आहे हे आपण ठरवायचं. आपल्याला कसा लाभ होईल याचा एक साधा कागदावर जरी आपण मांडलं आणि तो कागद जरी फेडल्याकडे जी टीम आहे, जवळजवळ आज 150 पेक्षा जास्त लोकांची टीम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. मला वाटतं या योजनेचा लाभ आपल्याला जर घ्यायचा असेल, मी लिस्ट करायला लागलो तर जवळजवळ 150 पेक्षा जास्त योजना कृषी आणि पणन विभागाच्या आपल्याकडे सापडतील. तर ह्या सर्व योजनेचा लाभ आपल्याला शेतकरी गट आणि कंपनीच्या माध्यमातून घेता येईल. आपण पुढे या, आपण आपला माहिती कागदावर द्या. आमचे जे जिल्हा लेवलचे आमचे अधिकारी काम करतात ते, आपले फेडरेशनचे प्रतिनिधी काम करतात ते आणि हे बऱ्याच वेळा आपल्याला फ्रीमध्ये मार्गदर्शन करतात ते. तर मला असं वाटतं की ह्या जिल्हा लेवलचे आमचे जे अधिकारी आहेत, कोऑर्डिनेटर्स आहेत, तालुका लेवलवर आपल्या BTT बरोबर काम करणारे स्वयंसेवक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर फेडरेशनशी लिंक झाला आणि या ठिकाणी जर तुम्ही व्हॉट्सअपवरही कळवलं की आमचं अशी सिस्टीम आहे ना, आम्हाला त्याची मदत पाहिजे, तर आपली ही स्वयंस्फूर्तीने काम करणारी टीम आपल्याला केव्हाही मदत करायला तयार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आमचं या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचं काम चालू आहे. रात्री 10-12 वाजेपर्यंतही तुम्ही मेसेज टाकला, आम्ही रिप्लाय करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. सरकारी योजना असेल, FPOच्या प्रायव्हेटच्या काही योजना असेल आणि मला असं वाटतं
की आपल्याकडे ज्या प्रायव्हेट कंपन्या काम करतात, जे सीड खतं विक्रीचं काम करतात, त्यांची इन्स्ट्रुमेंट विक्रीचं काम करतात, त्याही आपल्या एक्सटेन्शनच्या काम करण्याच्या एक साध्य आहेत, साधन आहेत. आणि आपल्या साध्याकडे जात असताना हे जे साधनं आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने आपण वापर करूयात. या ठिकाणी कृषीभूषण, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, ॲग्रोजय असेल आणि भूषणजी, कृष्णाजी, मी खरंच धन्यवाद देतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम चालू केलाय. फेडरेशनच्या माध्यमातूनही आपण काम करताय. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी काही प्रश्न असतील तर त्याचं स्वागत आहे. धन्यवाद मला दिलेल्या संधीबद्दल. पुनश्च आभार.